नमस्कार शिक्षक मित्रांनो, कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण स्मार्टली स्टडी करत असणार आणि स्मार्टली रिव्हिजन देखील या टीईटी एक्झाम साठी तुम्ही सर्वजण करत असणार आणि या परीक्षेला जाता जाता अतिशय टॉप क्वालिटी कायम रिपीट होणारे महत्वाचे 50 PYQ आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये समजून घेणार आहोत आपल्या कन्सेप्ट्स आणि ट्रिक्स नुसार की जे तुम्ही मागच्या काही सेशन मध्ये अनुभवलेले आहेत. अशाच शॉर्ट ट्रिक नुसार आपण या ठिकाणी या महत्वाच्या प्रश्नांद्वारे रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल आणि नक्कीच तुमचे मार्क्स वाढणार आहेत. सो आपण कुठल्याही क्षणाचा विलंब न करता, टाइम वेस्ट न करता आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया. त्याआधी प्रश्नांकडे जाण्याच्या आधी तुम्हाला फार महत्वाची सूचना, ज्या शिक्षक मित्रांना आपल्या कन्सेप्ट आणि आपल्या ट्रिक्स नुसार अजूनही तयारी करून घेण्याची इच्छा असेल आणि रिमेनिंग कालावधीमध्ये जे काही महत्वाचे टॉपिक्स समजून घ्यायचे असतील शॉर्ट पिरियड मध्ये, त्यांच्यासाठी एक खास ऑफर आहे. तुम्हाला ही जी बॅच आपण सुरू केलेली होती आचार्य चाणक्य 2.0 बॅच, ही बॅच तुम्हाला फक्त मी 99 रुपीज मध्ये उपलब्ध करून देत आहे आणि याची व्हॅलिडिटी तुम्हाला 1 मंथ मिळणार आहे. सो या रिमेनिंग डेज मध्ये तुम्ही अवश्य या ऑफरचा फायदा घ्या आणि जे तुम्हाला महत्वाचे टॉपिक्स वाटत आहेत त्यांना लवकर बघून घ्या. रेकॉर्डेड सेशन मध्ये तुम्ही अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक्सला या ठिकाणी फोकस केला आणि आपले सेशन लवकर करून गेला तर नक्कीच तुमचे काही सिलेक्टेड मार्क्स त्या ठिकाणी अजूनही वाढू शकतात. सो या संधीचा त्या ठिकाणी फायदा सर्वांनी घ्यायचा आहे. सो आपण पुढे जाऊया, प्रश्नांना या ठिकाणी सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे टीईटी पेपर 1 ला आलेला 2018 या वर्षी. ओके, PYQ आहे, मात्र कायम रिपीट होणारे हे प्रश्न आहेत आणि यांना कशा प्रकारे सोडवायचं आपल्या ट्रिक्स आणि लॉजिक नुसार हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. पेपर 1 व पेपर 2 साठी दोघांसाठीही हे लेक्चर उपयुक्त आहे. ओके, चला तर आपण या प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, 48 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील. लक्षात घ्या, आपल्याला अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये 48 ही संख्या आहे, बरोबर. आता या संख्येला जेवढे विभाजक आहेत तेवढ्या प्रमाणे त्यांना वाटता येतात. ओके, ही कन्सेप्ट, ही संकल्पना या ठिकाणी तुम्हाला सर्वांना समजून घ्यायची. मग आता विभाजक काढताना काय होणार आहे, विभाजक म्हणजे काय की यांना भाग देणाऱ्या संख्या 48 या संख्येला जेवढ्या अंकांनी, जेवढ्या संख्येने भाग जाणार आहे तेवढ्या प्रमाणे त्या संख्या मला त्या ठिकाणी प्रकारे वाटता येणार आहेत. ओके, सो 1 ने याला भाग जाऊ शकणार आहे, 2 ने जाणार आहे, 3 ने पण जाणार आहे, 4 ने पण जाणार आहे, 6 ने पण जाणार आहे. मात्र अशा प्रकारे आपल्याला थोडा वेळ या ठिकाणी लागणार आहे. सो बघा ट्रिक बघा, कन्सेप्ट बघा, काय करायचं आहे, याला ब्रेकडाऊन करायचं. सुरुवात 1 पासून करायची. 1 ला कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला ही संख्या बनणार आहे, ऍडजस्ट होणार आहे, असा विचार करायचा. सो 1 × 48 आपण जर केलं तर आपल्याला यांचा प्रोडक्ट, यांचं मल्टिप्लिकेशन पुन्हा 48 मिळेल. आता 1 नंतर आपण पुढे जायचं आणि याला भाग देणाऱ्या संख्येचा विचार करायचा. सो याला आपण 2 ने भाग देऊ शकतो. सो 2 मल्टिप्लाय, आता ह्या 2 ने याला डिवाइड करून टाकायचं. ओके, सो 2 2 जा, 2 2 4, 2 4 8, तर आपल्याला 24 ही संख्या इथे मिळाली, बरोबर. पुन्हा आता 3 ने याला डिवाइड करू शकतो का? यस, करू शकतो. म्हणजे हा पण याचा विभाजक आहे, तर 3 ने याला भाग द्यायचा. 3 1 3, ओके, उरला 1, एकावर घेतला 8, 3 6 18, बरोबर. तर या ठिकाणी 16 × 3 केल्यावरती आपल्याला 48 हा प्रोडक्ट मिळणारच आहे. सो मित्रांनो बघा, पुन्हा 4 कडे जाऊया. 4 ने याला डिवाइड करता येणार आहे. सो 4 1 4, 4 2 8, ओके. 5 ने याला डिवाइड करता येणार नाही. पुढच्या संख्येकडे जाऊया. 6 ने याला डिवाइड करता येणार आहे. सो 6 ने याला भाग द्या. 6 8 48. आता बघा 7 ने जाणार नाही, पुन्हा आपल्याला 8 मिळत आहे. मग या ग्रुपमधून या संख्यांपैकी पुन्हा एखादी संख्या रिपीट झाली तर आपल्याला इकडे काय लिहावं लागणार आहे बघा, 8 6 48. म्हणजेच बघा या ठिकाणी या संख्या रिव्हर्स झालेल्या आहेत. सो यांना एकदाच काउंट करायचं, यांना पुन्हा या ठिकाणी घ्यायचं नाही आहे. सो आता आपल्याला काउंटिंग करायची आहे. तर इकडच्या संख्या ह्या 5 आणि इकडच्या ह्या संख्या 5. सो असे 10 विभाजक या 48 या संख्येला आहे, 48 या संख्येला आहेत. सो 48 वस्तू जर आपल्याला वाटायच्या असतील, ओके, तर त्या किती प्रकारे वाटता येतील, जेवढे मला विभाजक मिळाले तेवढ्या प्रकारे त्यांना मला वाटता येणार आहेत. सो या ठिकाणी आपलं आन्सर 10 हे असणार आहे. आय होप सर्वांना हे लॉजिक, ही ट्रिक, ही भन्नाट अशी ट्रिक या प्रश्नासाठी तुम्हाला सर्वांना समजली असेल. प्रोडक्ट मध्ये मांडणी करायची, आधी सुरुवात 1 पासून करायची आणि त्या संख्येच्या स्वतःपासून करायची, बरोबर. त्यानंतर विचार करायचा लहान लहान फॅक्टर्सचा, कुठला अंक यांना भाग देणार आहे. इकडे प्रोडक्ट मध्ये त्याचा भागाकार जो आहे तो मांडत जायचा. ओके, चला पुढचा प्रश्न अशाच प्रकारे पुन्हा रिपीट झालेला प्रश्न.
2021 ला टीईटी पेपर 1 ला 56 वस्तू 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? आपण सुरुवात करत आहोत 56 या संख्येपासून. ओके, सो 1 × 56 केल्यावरती आपल्याला या ठिकाणी हे 2 फॅक्टर मिळून जातील. आता 2 ने याला डिवाइड करता येणार आहे, 2 ने याला भाग जाणार आहे. सो 2 ने भाग देऊन देऊ याला. ठीक आहे, काय होणार आहे? 2 2 जा 4. ओके, रिमाइंडर 1, बाकी 1, एकावर घेतला 6. ओके, तर 2 8 16 या ठिकाणी होतील. बरोबर. आता बघा 3 ने याला भाग जाईल का? नाही, याला 3 ने भाग जाणार नाहीये. 4 ने याला डिवाइड होणार आहे. सो याचा पुढचा विभाजक मला 4 मिळाला. 4 सोबत कोणाचा प्रोडक्ट केला की आपल्याला 56 मिळेल. सो आपण 4 ने याला डिवाइड या ठिकाणी करून घेणार. सो मित्रांनो बघा 4 1 4, 4 1 4, 1 राहिला, एकावर 6 घेतला, 4 चौक 16. ओके, तर या ठिकाणी मला 14 मिळाला. पुन्हा आता विचार करूया, 5 ने याला भाग देता येणार नाही, 6 ने पण याला भाग जाणार नाही, 7 ने, यस 7 ने जाणार आहे. 7 8 जा 56 होतात. आता पुढचा अंक काय येऊ शकेल? 7 नंतर 8, 8 8 7 जा 56. पुन्हा रिपिटेशन आलं की थांबून जायचं. आता फक्त आपल्याला यांचं काउंटिंग करून घ्यायचंय. सो हे 4 आणि हे 4 8. तर अशा प्रकारे 8 प्रकारे तुम्हाला या ठिकाणी 56 वस्तू त्या ठिकाणी यांचं वाटप तुम्हाला करता येणार आहे. ओके, आय होप सर्वांना आता हे लॉजिक क्लिअर झालेलं असेल आणि हा पुन्हा पुन्हा रिपीट होणारा पॅटर्न तुम्हाला क्लिअर झाला असेल. ओके, चला आपण पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. अनेक जणांना हा प्रश्न सोडविता येत नाही, कन्सेप्च्युअल आहे. ज्यांनी आपल्याकडून हा संख्याज्ञानमध्ये हा टॉपिक क्लिअर केला असेल त्यांना याच्यावरती कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला तर हमखास तो त्यांना सॉल्व्ह करता येणार आहे. बघा काय म्हटलेलं आहे, 92 ही संख्या 83 वेळा गुणाकार केल्यास गुणाकार संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येईल? बघा लक्षात घ्या, 92 या संख्येचा म्हणजे 92 × 92. ओके, × 92. अजून आपल्याला प्रोडक्ट यांचा घेत जायचा आहे आणि किती वेळा घ्यायचा आहे? 83 टाइम्स यांचा प्रोडक्ट करायचा आहे. ओके, 92 × परत 92. ठीक आहे, परत 92, पुन्हा पुन्हा हे 83 टाइम्स आपल्याला प्रोडक्ट करायचा आहे. मग आता एवढा गुणाकार करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे? या गोष्टी शक्य आहेत का? नाही. तर याच्यासाठी तुम्हाला ट्रिक्स माहिती पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला हिंट्स माहिती पाहिजे आणि प्रॉपर तुम्हाला कन्सेप्ट याचा क्लिअर असणं गरजेचं आहे. सो मित्रांनो बघा, ही संख्या 92 याचा प्रोडक्ट मला किती वेळा घ्यायचा आहे? 83 वेळा. समजा मला जर म्हटलेलं आहे 5चा मला 7 वेळा प्रोडक्ट घ्यायचा आहे तर मी 5च्या डोक्यावरती 7 लिहिणार म्हणजे 5चा घातांक मी 7 करणार आहे. सो तशाच प्रकारे मला 92 चा प्रोडक्ट हा 83 टाइम्स घ्यायचा आहे. सो मी याचा जो इंडेक्स आहे तो 83 या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजे मला 83 वेळा गुणाकार करायचा आहे. सो 83 याची पॉवर घ्यावी लागेल, याचा घातांक घ्यावा लागेल. सो या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला जो एकक स्थानचा अंक आहे ना याच्या सायक्लिसिटीचा अभ्यास करावा लागतो. म्हणजेच 2च्या पॉवर मध्ये 2चा पहिला घात घेतला मी तर मला 2 मिळणार आहे. 2चा वर्ग केला मी तर मला एकक स्थानी 4 मिळणार आहे. 2चा घन केला मी या ठिकाणी तर मला या ठिकाणी 8 मिळणार आहे. 2चा चौथा घात केला मी या ठिकाणी तर मला एकक स्थानी 6 मिळणार आहे. ओके, तर 8 दुने 16 होणार आहे. पुढे गेलो, 16 दुने या ठिकाणी 32 होतील. म्हणजे पुन्हा मला 2 पासून सुरुवात होईल, पुन्हा त्याचे डबल केले 64 होतील, पुन्हा 4 मिळेल. म्हणजे या ठिकाणी ही सायकल पुन्हा पुन्हा रिपीट होते. 2च्या घातांकामध्ये हेच अंक असतात एकक स्थानी येणारे. ओके, 2च्या सायकल मध्ये हेच अंक असतात एकक स्थानी येणारे. 2 4 8 6, 2 4 8 6 याच पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे. सो आता किती अंक आहेत रिपीट होणारे? 4 अंक आहेत. सो या संख्येला 4 ने भाग द्यावा लागतो आणि जी बाकी असेल ना त्यावरून याचं उत्तर आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. सो आता आपण याला 4 ने भाग देऊया. ओके, याला 4 ने भाग दिला तर बाकीवरती फोकस करायचा. सो 4 ने भाग दिल्यानंतर 83 ला 4 ने भाग दिल्यानंतर 4 दुने 8 आणि तो 0 आहे. सो 3 बाकी असणार आहे. 3 बाकी असेल तर आपल्याला जो एकक स्थानी अंक आहे त्याच्या डोक्यावरती 3 घ्यायचा. सो 2चा घन करायचा तर आपल्याला एकक स्थानी 8 ही संख्या यायला पाहिजे आणि पर्यायामध्ये 8 ही संख्या दिलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला याचा सायक्लिसिटीचा कन्सेप्ट संख्याज्ञान मध्ये हा अतिशय महत्वाचा घटक आहे. याच्यावरती टीईटीला कन्सेप्ट चेक करण्यासाठी प्रश्न विचारला जातो. कायम रिपीट याच्यावरती प्रश्न होत असतात टीईटी मध्ये. ओके, सो या प्रश्नाला व्यवस्थित करायचं सर्वांना. ठीक आहे, पुढचा प्रश्न पुन्हा एकदा अशाच पॅटर्न वरती 2016 ला रिपीट झालेला आहे. ओके, कायम रिपीट होणारे प्रश्न आहेत. 97 ही संख्या 95 वेळा, ठीक आहे, 95 टाइम्स याचा गुणाकार केल्यास संख्येच्या एकक स्थानी म्हणजे प्रोडक्टच्या एकक स्थानी कुठला अंक या ठिकाणी येणार आहे? मग आपण काय करायचंय, या 97च्या या घातांकामध्ये 95 ला लिहायचंय, कारण की 95 वेळा 95 टाइम्स आपण याचा प्रोडक्ट करणार आहोत. सो आता बघा आपल्याला सायकल कोणाची लागणार आहे? आपल्याला एकक स्थानी कुठला अंक आहे ना
याच्या सायकलचा तुम्हाला स्टडी करावा लागेल. सो 7च्या पॉवर मध्ये काय असणार आहे, 7च्या पॉवर मध्ये 7चा पहिला घात घेतला तर 7, 7चा वर्ग केला तर आपल्याला 49 म्हणजे एकक स्थानी 9 मिळणार आहे. फक्त एकक स्थानच्या अंकांनाच टार्गेट करायचं आहे, बाकीच्यांशी आपल्याला पुढच्या अंकांशी या ठिकाणी घेणं देणं नाही आहे. ओके, चला 7चा घन करूया, तर पुन्हा याला 7ने मल्टिप्लाय केलं, याला पण 7ने मल्टिप्लाय करूया, 9 7 63. तर या ठिकाणी एकक स्थानी 3 ही संख्या येणार आहे. 7चा चौथा घात करून बघा, 7ने याला मल्टिप्लाय करूया, 7 3 21. तर अशा प्रकारे हे 4च अंक तुम्हाला पुन्हा पुन्हा 7च्या पॉवर मध्ये मिळत जातात एकक स्थानी. ओके, सो याच्या व्यतिरिक्त कुठलाही अंक मिळणार नाही. जर तुम्ही या ठिकाणी 7चा 5वा घात केला तर पुन्हा 7ने याला मल्टिप्लाय करावं लागेल. सुरुवात 7ने झाली म्हणजेच एंड आपला 1ला होणारच आहे. तर 4 संख्या रिपीट होतात, तर आपल्याला पुन्हा या 95 ला पॉवरला 4ने भाग द्यायचंय आणि बाकी ठरवायची आहे. ओके, सो बाकी किती येणार आहे 4ने भाग देऊन ते ठरवायचंय. मग त्यासाठी तुम्हाला 4ची कसोटी माहिती असणं पण गरजेचं आहे. सो आपण 4च्या कसोटीने याला भाग देऊया, किंवा शेवटच्या 2 अंकांना आपल्याला भाग द्यावा लागतो. 4 2 8 उरला 1, एकावर घेतला 5, 4 3 12 उरले 3. सो आपल्याला या 7च्या डोक्यावरती जी उरणारी बाकी ना ती वरती लिहायची. मग 7चा घन आठवायचा, 343, एकक स्थानी 3 येणार आहे. सो याचं उत्तर 3 आहे. याचं उत्तर 3 आहे. तर कायम रिपीट होणाऱ्या प्रश्नांपैकी हा पॅटर्न फार महत्वाचा आहे. अशा प्रकारचा प्रश्न आला तर नक्कीच तुम्हाला तो अशा वेने सिंपली काही सेकंदात त्या ठिकाणी डील करता यायला पाहिजे. ओके, चला पुढे जाऊया आपण पुढच्या या प्रश्नाकडे. आता कॅलेंडर वरती प्रश्न आहेत. मी कॅलेंडर शिकवताना तुम्हाला सांगितलेला एक कोड 12 अंकी कोड की जे कोड नसून ऑड डेज आहेत. ओके, ऑड डेज म्हणजे शिल्लक असणारे दिवस आहेत. ओके, प्रत्येक महिन्यामध्ये. मग आपण तो नंबर एक लक्षात ठेवला होता, 30 32 32 33 23 आणि 23. ठीक आहे, तर लक्षात घ्या हे प्रत्येक महिन्यामधील ऑड असणारे आठवडे संपल्यानंतर वरती एक्स्ट्रा असणारे शिल्लक असणारे दिवस आहेत. बरोबर. आता या कॅलेंडरच्या प्रश्नांसाठी तुम्हाला काही महत्वाचे स्पेसिफिक डेज जे असतात ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. गांधी जयंती कधी आहे तर 2 ऑक्टोबरला आहे. ठीक आहे, लोकमान्य टिळक जयंती, महत्वाच्या या महापुरुषांच्या जयंती वगैरे जे असतील त्या तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्याव्या लागतील किंवा रिवाइज करून जावं लागणार आहे. ओके, सो बघा प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे. गांधी जयंती 2011 साली रविवारी होती, म्हणजे 2 ऑक्टोबर 2011 ला कुठला वार दिलेला आहे, रविवार हा वार दिलेला आहे, संडे हा वार दिलेला आहे. तर त्याच वर्षातील प्रजासत्ताक दिनाचा वार कोणता असेल, म्हणजेच आपल्याला 26 जानेवारी त्याच वर्षामध्ये हिशोब करायचा आहे. 2011 मध्येच आपल्याला बघायचंय. सो आपल्या मेथडने आपण काय करतो, 2 भागांमध्ये असं कन्व्हर्जन करतो. सो इकडचा गॅप हा 0 येत आहे. ओके, आता आपल्याला बघायचंय जानेवारी पासून ऑक्टोबर पर्यंत हिशोब करायचा आहे. सो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, त्यानंतर मे, त्यानंतर जून, त्यानंतर जुलै, ओके, त्यानंतर ऑगस्ट अँड सप्टेंबर आणि ऑक्टोबर. राईट. सो आता प्रत्येक महिन्यामध्ये आपण शिल्लक असणारे दिवस या ठिकाणी घेणार. जानेवारी पासून सुरुवात करतोय. सुरुवात जिथून होत आहे ती तारीख घ्यायची नाही. पुढे किती दिवस राहिले तो विचार करायचा. शिल्लक दिवसांचा आपण या ठिकाणी विचार करणार. सो या ठिकाणी 5 दिवस शिल्लक असतील. ओके, फेब्रुवारी मध्ये 0 आपल्याला घ्यावं लागेल. मार्च मध्ये 3 दिवस असतात, 31 चा महिना असतो. एप्रिल मध्ये 2 दिवस, मार्च मध्ये, मे मध्ये पुन्हा 3 दिवस, जून मध्ये 2 दिवस, जुलै मध्ये 3 दिवस, ऑगस्ट मध्ये पण 3 दिवस शिल्लक असतात. सप्टेंबर मध्ये 2 दिवस असतात. ऑक्टोबर रनिंग आहे, तर हे 2 दिवस आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतील. आता याचा हिशोब करायचा आणि डिवाइड बाय 7 पुन्हा करायचा आहे. सो 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 15, 15 आणि 3 18, 18 आणि 3 या ठिकाणी 21, 21 आणि 2 23 आणि 2 या ठिकाणी 25, 25 डिवाइड बाय 7. ओके, 7 3 21 उरले 4. आता या 4 ला साइन ठरवायचं. आपण बॅकवर्ड हिशोब केला, ॲरो आपला रिव्हर्स जातोय. सो याला -4 देणार. सो रविवार मध्ये 4 दिवस आपल्याला मागे जायचंय. सोमवार, मंगळवार, बुधवार. तर या ठिकाणी आपल्याला आन्सर 4 दिवस मागे गेल्यानंतर बुधवार येणार आहे, जे की तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला आहे. ओके, तर अशा प्रकारे ह्या उदाहरणांना सोडवायचं. कॅलेंडर हा टॉपिक आपण युट्यूब वरती बऱ्याच लेक्चर मध्ये या ठिकाणी घेतलेला आहे. टीईटीच्या मागे जे आपण डेमो लेक्चर घेतले होते 4 दिवस, त्यामध्ये 4थ्या व्हिडिओमध्ये तुम्ही याचे कन्सेप्ट सर्वजण बघून घेऊ शकतात. बरोबर. चला, तर आपण पुढच्या या एक्झाम्पल कडे जाऊया. आता तुम्हाला हे एक्झाम्पलचा मी आयडिया ह्या ठिकाणी दिलेली आहे पूर्णपणे, कशा प्रकारे मांडणी करायची. एके वर्षी महाराष्ट्र दिन म्हणजेच 1 मे ला या ठिकाणी
बुधवार आहे, दिलेला वार आपल्याला या ठिकाणी काय दिलेला आहे मित्रांनो, बुधवार आहे. तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिवस म्हणजे 15 ऑगस्ट त्याच वर्षी. आता वर्ष सेम आहे, वर्ष काय सेम आहे या ठिकाणी. तर इथं कुठला वार असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. स्वतः आपण काय करूया, आता आपल्याला एवढं माहितीये की आधीच्या महिन्यापासून आपल्याला इकडे जायचं आहे. ओके, तर महाराष्ट्र दिन हा 1 मे ला असतो, बुधवार त्या दिवशी आहे. तर स्वातंत्र्य दिवस कधी असेल. मग आता ह्या प्रश्नांना सॉल्व्ह करण्यासाठी आपण सुरुवात कुठून करायची, जो महिना आधी येईल त्याच्यापासून आपण पुढे जायचं आहे. तर मे महिना आधी आहे मे, त्यानंतर आपण जून, जुलै, ओके, त्यानंतर ऑगस्ट महिना. आता ऑगस्ट तारीख 15 दिलेली आहे, 1 तारीख झाल्यानंतर पुढचे दिवस घ्यायचे म्हणजे 30 दिवस पुढे शिल्लक आहेत. बरोबर, सेम इयर आहे. सो आता बघा पुढे आपल्याला काय आहे, जून मध्ये 2 दिवस शिल्लक असतात, जुलै मध्ये 3 दिवस असतात आणि ऑगस्ट मध्ये हे आपल्याला 15 दिलेले आहेत. सो 15 आणि हे 30 45 आणि हे 5 50. तर आपण या 50 ला जर या ठिकाणी 7 ने भाग दिला तर 7 7 49 आपल्याला एक रिमाइंडर असेल. मग आता एक रिमाइंडर हा +1, सो बुधवार मध्ये 1 दिवस पुढे जाणार आहे. सो याचं उत्तर गुरुवार असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या ह्या लॉजिक नुसार या प्रश्नांना आपण इझिली डील करू शकतो. तर कॅलेंडर वरती प्रश्न हमखास रिपीट झालेले आहेत पेपर 1 ला. तर नक्कीच तुम्ही या टॉपिकला व्यवस्थित बेसिक टू ऍडव्हान्स याची जवळपास मी 14 ते 15 टाइप्स आपल्या बॅच मध्ये घेतलेले आहेत. ते सर्व प्रकार तुम्ही करून जायलाच पाहिजे. बरोबर, चला आपण पुढे जाऊया. एके वर्षी महाराष्ट्र 1 मे दिन हा रविवारी आहे, तर त्याच वर्षी बाल दिन म्हणजेच 14 नोव्हेंबर कोणत्या वारी असेल. आता असे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. हे तुम्हाला मी प्रॅक्टिस साठी ठेवत आहे. आपण पुढच्या पॅटर्न कडे त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करूया. बघा आता 2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी साजरा झाला, तर त्याच वर्षातील बाल दिन हा याचा वार कोणता असेल. पुन्हा तोच पॅटर्न आहे. ओके, आपल्याला टाइम वेस्ट करायचा नाहीये कुठल्याही प्रकारे. मी हे लेक्चर लाईव्ह मध्ये पण घेऊ शकलो असतो, मात्र आता वेळ फार कमी आहे आणि तुम्हाला रेकॉर्डेड मध्ये ह्या गोष्टी मिळाव्यात. सो आपण या ठिकाणी हा व्हिडिओ रेकॉर्डेड करण्याचा प्रयत्न करत आहोत. सो जे आवश्यक आहे ते तुम्हाला मी या प्रश्नांद्वारे उत्तरे, कन्सेप्ट, ट्रिक्स याच्यात सांगत जाणार आहे. जे रिमेनिंग राहतील ते तुम्ही स्वतः होमवर्क म्हणून पुन्हा नंतर सॉल्व्ह करून त्यांना मला पाठवलं तरी चालणार आहे. ओके, आणि नक्कीच या प्रश्नाची रिव्हिजन तुम्ही स्वतः करून जायचं आहे. चला आपण पुढे जाऊया पुढच्या प्रश्नांकडे. एके वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे, तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रश्न आहे, तोच पॅटर्न आहे. महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे ला जो वार दिलाय तो आपण पिक करायचा आणि त्याच वर्षी शिक्षक दिवस म्हणजे 5 सप्टेंबरला कुठला वार आहे हा आपल्याला विचारलेला आहे. सो हिशोब करताना मे पासून सप्टेंबर कडे जायचं, तर त्यानुसार हिशोब करायचा, ऑड डेजचा कन्सेप्ट वापरायचा आणि या दिलेल्या वारावरती रिएक्शन करायची, प्लस और मायनस ते ठरवून घ्यायचं. ओके, चला पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता स्वराजचा 7वा वाढदिवस 13 डिसेंबर 2014 ला शनिवारी आहे, तर त्याच्या जन्मदिवसाचा वार कोणता असेल. बघा आता 13 डिसेंबर हा 2014, 13 डिसेंबर 2014 ला याचा कितवा वाढदिवस आहे, तर हा 7वा वाढदिवस आहे, 7th बर्थडे आहे. राईट, त्यानंतर बघा 2013 ला हा त्याचा 6th बर्थडे असेल. 2012 ला या ठिकाणी कुठला 5th बर्थडे असेल. ठीक आहे, मग 4th बर्थडे आपला 2011 ला येणार आहे. 3rd बर्थडे या ठिकाणी 2010 ला आपण म्हणू शकतो. 2nd बर्थडे याचा कधी असणार आहे, ऑफकोर्स 2009 ला असणार आहे. 2008 ला फर्स्ट बर्थडे असणार आहे आणि 2007 ला त्याचा डेट ऑफ बर्थ या ठिकाणी नक्कीच असणार आहे. सो आपल्याला जायचं आहे 2007 पर्यंत, 2014 पासून. सो लिहिताना आपण अशा प्रकारे लिहिणार आहोत 13 डिसेंबर 2007 आणि 13 डिसेंबर 2014 या ठिकाणी. बरोबर, आता आपण आपल्या मेथडने जायचं, 2 पार्ट करून टाकायचे. इकडचा पार्ट 0 आहे, इकडचा हिशोब करताना तुम्हाला मी सांगितलेलं आहे याचा गॅप बघायचा, 7 वर्षाचा गॅप आहे. आता या दरम्यान या कालावधीमध्ये येणारे लीप वर्ष किती आहेत त्याचं काउंटिंग आपण या ठिकाणी समजून घ्यायचं. मग 8 आणि 12 असे 2 लीप वर्ष असतो, 2 ऍड करा, 7 आणि 2 9 होतील, डिवाइड बाय 7 करायचं. 9 ला 7 ने डिवाइड केलं, रिमाइंडर 2. तर बाकी 2 आल्यामुळे आपण आता विचार करणार की या ठिकाणी या तारखेला आपल्याला दिलेला वार हा शनिवार होता, सॅटरडे होता.
तर आपल्याला हा वार काढायचा, म्हणजे मला मागे जायचंय. सो 2 दिवस मला मागे जावं लागेल. शनिवार पासून मी 2 दिवस मागे जाणार. सो मागचा वार शुक्रवार आणि त्याच्यानंतर मागे गुरुवार. तर याचं आन्सर जे असणार आहे गुरुवार असणार. तर अशा प्रकारे या पॅटर्न वरती प्रश्न रिपीट झालेले आहेत. जर तुम्ही पुढचा प्रश्न बघितला तर तशाच प्रकारचा आहे टीईटी पेपर 1 ला 2016 ला विचारण्यात आलेला हा प्रश्न. काय म्हटलेले बघा, सोनालीचा 7वा वाढदिवस 13 डिसेंबर 2013 ला शुक्रवारी होता, तर तिच्या जन्मदिवसाचा वार कोणता असेल. तर आपण काय करू शकतो, 2013 ला या ठिकाणी लक्षात घ्या कितवा वाढदिवस आहे, 7वा वाढदिवस आहे, 7th बर्थडे आहे. पुन्हा आपण म्हणू शकतो 12 ला 6, ओके, 11 ला या ठिकाणी 5th, त्यानंतर 10 ला या ठिकाणी 4th, ओके, त्यानंतर 9 ला या ठिकाणी 3rd बर्थडे असेल, 8 ला या ठिकाणी 2nd असेल, ओके, 7 ला या ठिकाणी 1st असेल आणि मग 6 ला या ठिकाणी डेट ऑफ बर्थ तिची असणार आहे सोनालीची. ओके, सो आपल्याला 6 पर्यंत हिशोब करायचा आहे, 2006 पर्यंत या ठिकाणी हिशोब करायचा आहे. तर आता तुम्हाला या ठिकाणी मांडणी करता येणार आहे 13 डिसेंबर 2006, ओके, त्यानंतर 13 डिसेंबर या ठिकाणी 13 डिसेंबर 2013. 2013 चा वार आपल्याला माहितीये तो आहे फ्रायडे, शुक्रवार. ओके, आता आपण काय करूया, 2 पार्ट्स मध्ये विभागणी. याचा गॅप, इकडचा पार्ट 0 झाला, इकडचा पार्ट जर आपण ऑब्झर्व केला तर 6 आणि 6 12, 7 चा गॅप आहे. लीप वर्ष किती येतात, 8 आणि 12 असे 2 लीप वर्ष येतात. सो 7 आणि 2 पुन्हा या ठिकाणी 9 होतील. 9 ला 7 ने भाग द्या, रिमाइंडर पुन्हा 2 या ठिकाणी येत आहेत. ओके, पुन्हा रिमाइंडर 2 येत आहेत. तर पुन्हा आपल्याला मागे जायचंय, 2 दिवस मागे जायचं आहे. सो गुरुवार आणि बुधवार, तर याचं आन्सर बुधवार येणार आहे. तिचा जन्म वार जो आहे तो बुधवारी आहे, वेन्सडेला आहे. तर अशा प्रकारे हा कायम रिपीट होणारा पॅटर्न कॅलेंडर वरती तुमचा परफेक्ट झालाच पाहिजे. ओके, परीक्षेला जाता जाता या प्रश्नांची रिव्हिजन सर्वांना करूनच जायची आहे. तर आपण पुढे जाऊया, पुढच्या या डाईस या टॉपिकच्या रिपीटेडली विचारल्या गेलेल्या पॅटर्न कडे. ओके, डाईस मध्ये अशा प्रकारचे आपल्याला मल्टिपल फिगर्स दाखवलेले असतात. प्रश्नामध्ये काय म्हटलेले बघा, प्रत्येक पृष्ठावर एक याप्रमाणे ए ते डी एफ असे काहीतरी 6 अक्षरे आहेत. इथं एफ अक्षर असायला पाहिजे असलेल्या घनाकृतीची मांडणी खाली दर्शवलेली आहे. त्यावरून सी च्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल. मग आता लक्षात घ्या, आपल्याला सी च्या विरुद्धची बाजू काढायची आहे, विरुद्ध अक्षर त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. मग या ठिकाणी आपल्याला काही कन्सेप्ट डाईस मध्ये ते आपल्याला शोधायला पाहिजे. एक कॉमन अंक आहे किंवा एक कॉमन अक्षर आहे का दोघं ठिकाणमध्ये, ते आपण आधी फाइंड आउट करायचं. एक नाही मिळालं तर 2 वरती फोकस ठेवायचं. ते पण नाही मिळालं तर आपण नो कॉमनची ट्रिक वापरू शकतो. तर 1 कॉमन बघूया, कुठल्या दोघांमध्ये 1 कॉमन आहे ते आपण बघूया. जर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित ऑब्झर्व केलं, 2 कॉमनची ट्रिक पटकन मिळत आहे, एफ ई आणि एफ ई. तर हे दोघी व्हेरिएबल कॉमन आहेत या ठिकाणी. तर 2 व्हेरिएबल जेव्हा कॉमन असतात तर तेव्हा 2 कॉमनची ट्रिक आपल्याला पटकन मिळते. आणि तेव्हा आपल्याला कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे की रिमेनिंग एकमेकांच्या विरुद्धला असतात. सो सी च्या विरुद्ध या ठिकाणी ए येणार आहे. ओके, सी च्या विरुद्ध ए येणार आहे. सो याचं ऍक्युरेट आन्सर या ठिकाणी हा ए असलेला ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. आय होप तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. 1 कॉमनची ट्रिक कशा प्रकारे लावू शकतो ते पण आपण समजून घेऊ. जर तुम्हाला कुठल्याही 2 फिगर मध्ये फक्त एक कॉमन अक्षर दिसत असेल तर त्याचा आपण विचार करायचा. जर या ठिकाणी एक कॉमन इथं आणि इथं आपल्याला एक कॉमन मिळतोय का, त्याचा विचार जर केला तर यस, एक्झॅक्टली आपल्याला एफ अक्षर कॉमन आहे या ठिकाणी. ओके, या एफ पासून सुरुवात करायची, या एफ पासून आपण सुरुवात करायची, क्लॉकवाईज जायचं. ओके, एफ पासून गेलो आपण या ठिकाणी ई, त्याच्यानंतर आपण गेलो सी, बरोबर. आता या एफ पासूनच क्लॉकवाईज गेलो या ठिकाणी डी, आणि त्याच्यानंतर पुन्हा हा क्लॉकवाईज गेल्यानंतर या ठिकाणी ए लागणार आहे. तर ह्या जोड्या एकमेकांच्या विरुद्ध असतात आणि या एफ कॉमनच्या विरुद्धला अशा प्रकारचं अक्षर आहे की जे दोघांमध्ये प्रेझेंट नाहीये एबीसीडी मध्ये. तर त्याच्या विरुद्ध आपल्याला बी अक्षर घ्यावं लागेल की जे दोघांमध्ये प्रेझेंट नाहीये. सो आपल्याला विचारलंय सी च्या विरुद्धला काय, तर सी च्या विरुद्धला ए अक्षर आहे. सो आपलं आन्सर हा ऑप्शन या ठिकाणी आपण घेऊ शकतो. चला पुढच्या या प्रश्नाला आपण या ठिकाणी बघूया. तशाच प्रकारचा रिपीटेडली विचारला गेलेला पॅटर्न. ओके, आपल्याला काय म्हटलं बघा, प्रत्येक पृष्ठावर एक याप्रमाणे पी ते यू अशी 6 अक्षरे असलेल्या एकाच घनाकृतीची मांडणी खाली दर्शवलेली आहे. ओके, तर यस च्या विरुद्ध काय असेल अशा प्रकारचा प्रश्न आहे हा. ओके, मग आपण जर आपण या ठिकाणी बघितलं तर दोघं फिगर मध्ये टी अक्षर कॉमन आहे. टी अक्षर कॉमन आहे. टी पासून हा शेवटी मिळत आहे यस, टी पासून क्लॉकवाईजला हा शेवटी मिळत आहे आर. सो टीच्या विरुद्धला आपल्याला आर ही बाजू असणार आहे. हे आपल्याला प्रिडिक्ट करता येईल एक कॉमनच्या ट्रिकने, आपल्या लॉजिकने, राईट. सो मित्रांनो, आपण पुढच्या
प्रश्नाकडे जाऊया. डाईस वरती हा ओपन डाईसचा प्रकार कायम रिपीट झालेला आहे. सो ए च्या ऑपोजिटला सी अशा प्रश्नांमध्ये अल्टरनेट बाजू या विरुद्धला असतात, ही संकल्पना डोक्यात फिट ठेवायची. ओके, सो ए च्या विरुद्धला सी आहे, बी च्या विरुद्धला डी ही बाजू असणार आहे, तर उरलेले एकमेकांच्या विरुद्ध असतात. एफ च्या विरुद्धला ई आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे एफ च्या विरुद्ध पृष्ठावर काय, तर एफ च्या विरुद्ध पृष्ठावरती ई हे पृष्ठ येणार आहे. सो पर्याय क्रमांक 4 याचं आन्सर आहे. सो अल्टरनेटचं लॉजिक या ठिकाणी फॉलो करायचंय. या प्रश्नामध्ये डी च्या विरुद्धला विचारलेला आहे. सो डी च्या अल्टरनेटला आपल्याला पटकन मिळत आहे. सो बी इज अ राईट आन्सर हिअर. तर अशा प्रकारचे हे प्रश्न रिपीटेडली विचारले गेलेले आहेत. पुन्हा बघा ए च्या विरुद्धला काय, पुन्हा एकदा या ठिकाणी विचारलेला आहे. ए च्या विरुद्धला पुन्हा सी येणार आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सी हा पर्याय या ठिकाणी सिलेक्ट करणार. मित्रांनो पुन्हा एकदा सूचना, तुम्हाला महत्वाचे टॉपिक्स आपल्या लॉजिक्स आणि कन्सेप्ट नुसार पटकन बघून घ्यायचे असतील, एक्झामच्या बिफोर काही सिलेक्टेड टॉपिक्स तुम्हाला रिव्हिजन करून जायचे असेल तर नक्कीच या ऑफरचा फायदा घ्या. तुम्हाला मी ही बॅच फक्त 99 रुपीज मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. ओके, आणि हिची व्हॅलिडिटी मी तुम्हाला 1 मंथ साठी देत आहे. म्हणजे परीक्षेनंतर तुम्ही त्याला बघण्याचा प्रयत्न केला तर मे बी तुम्हाला बाकीच्या इतर ज्या भविष्यातील परीक्षा आहेत त्यांना पण ती उपयुक्त ठरवू शकते. ओके, तर सर्वांनी या बॅचचा नक्की फायदा घ्या. ओके, तर तुम्हाला संपर्क नंबरही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, ऍपची लिंकही आहे, या ठिकाणी बॅचची लिंकही तुम्हाला मिळणार आहे. सर्वांनी प्ले स्टोर वरून आपलं गणितवाडी या नावाने हे स्पेलिंग टाकून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याची लिंक मिळून जाणारच आहे. ओके, चला आपण पुढच्या प्रश्नांना या ठिकाणी कव्हर करूया. आता लसावी मसावी या टॉपिक वरील हे प्रश्न कायम रिपीट झालेले आपल्याला बघायला मिळतात परीक्षांमध्ये, टीईटीच्या पेपरमध्ये. तर बघा प्रश्न काय म्हणत आहे, 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 216, 126, 162 वह्या आहेत. त्या पेट्यातील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्यात. ओके, जास्तीत जास्त हा शब्द हा कीवर्ड आहे. जास्तीत जास्त म्हणजे मॅक्झिमम, म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर, महत्तम सामायिक विभाजक आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल या संख्यांचा, तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे. तर हे शाब्दिक उदाहरणे आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. 5 व्हिडिओ आपण आपल्या बॅच मध्ये लसावी मसावीचे घेतलेले आहेत. 5ही व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर नक्की तुम्हाला या प्रकारचे ऍप्लिकेशन शाब्दिक उदाहरणे त्या ठिकाणी पटकन सॉल्व्ह करता येतील आपल्या ट्रिक्स नुसार. बघा काय करू शकतो आपण, 216 ही संख्या आहे, त्यानंतर 126 आहे, त्यानंतर 162 आहे. विचार करायचा की आधी सर्वात मोठी संख्या कॉमन यांना कुठली संख्या भाग देऊ शकते, बरोबर. आता आपण जर या ठिकाणी या संख्या विचारात घेतल्या तर आपल्याला लक्षात येत आहे की या संख्यांना 6 ने भाग जाऊ शकतो का. एक्झॅक्टली याला 6 ने भाग जाईल. 6 दुने 12, 4 उरला, 4 वगैरे 2, 6 7 जा 42. यस, याला पण जाणार आहे. 7 त्रिक 18, उरले 3, 3 घेतला 6, 6 6 36, बरोबर. आधी 6 कॉमन घेऊया आपण, आधी 6 कॉमन घेऊया. जी संख्या आपण कॉमन घेत आहोत ओके त्याने याला डिव्हाइड करायचं आणि आलेली जी भागाकार असेल, आलेला जो भागाकार असेल तो आपण या ठिकाणी साईडला लिहायचा आहे प्रोडक्ट मध्ये. ओके, म्हणजे यांचा गुणाकार पुन्हा तुम्हाला ही संख्या मिळणार आहे. सो 6 ने याला डिव्हाइड करा. 6 त्रिक 18, 6 त्रिक 18, उरले 3, 3 घेतला 6, 36 झाले. 6 6 36, बरोबर. आता पुढे जाऊया, याला पण 6 कॉमन घेऊया. यामध्ये 6 कॉमन घेतला. 6 दुने 12, 6 1 6. त्याचप्रमाणे इथं पण 6 कॉमन घेऊया. 6 दुने 12, उरले 4, 4 घेतला 2, 6 7 जा 42. तर या ठिकाणी 27 आलेला आहे. आता बघा तुम्हाला सर्व ठिकाणी 6 कॉमन मिळत आहे. आता हे जे रिमेनिंग नंबर साईडला आले ना, इथून पुन्हा कॉमन निघतोय का हा विचार करायचा. ओके, टेबल वगैरे ड्रॉ करण्यापेक्षा ही सर्वात सोपी पद्धत आहे अशा प्रकारच्या उदाहरणांसोबत डील करण्यासाठी. ओके, चला आता शिक्षक मित्रांनो आपण काय करू शकतो, पुन्हा या संख्यांमध्ये कॉमन काय निघत आहे तो विचार करू शकतो. मग 6 तर ऑलरेडी कॉमन होता, 6 तर प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे, 6 तर प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे. आता यांना भाग देऊ शकणारी संख्या 3 आहे. सो 3 कॉमन निघू शकतो, बरोबर. 3 कॉमन घेऊया. मग 3 ने याला भाग देऊन जे उत्तर मिळेल ते इथं आपल्याला मांडायचं साईडला. मग 3 1 3, 3 2 6. ओके, तर आता पुढे जाऊया. इथं पण 3 कॉमन, 3 7 21, राईट. सो 3 कॉमन, 3 9 27, राईट. आता ह्या रिमेनिंग अंकांमधून कॉमन निघायला थांबत आहे. सो आपल्याला आता एचसीएफ मिळून गेला. जो सर्व ठिकाणी कॉमन अंक आहेत त्यांचा प्रोडक्ट म्हणजे यांचा मसावी असेल, एचसीएफ असेल 6 त्रिक 18. सो यांचा एचसीएफ हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच आपण याला मसावी म्हणतो, महत्तम सामायिक विभाजक. ओके, सो हा किती आहे 6.
इंटू 3 18 आहे. तर आपलं आन्सर या ठिकाणी 18 आहे, ऑप्शन नंबर 4. तर अशा वेने आपण या प्रकारच्या उदाहरणांना सॉल्व्ह करायला पाहिजे. ओके, तर 40 to 60% PYQ वर आधारित पेपर असतो. ओके, याचं वेटेज PYQ वर आधारित 80% पर्यंत पण टीईटी परीक्षांमध्ये काही परीक्षांमध्ये गेलेला आहे. सो PYQ सर्व रिवाइज करून जा, तुम्हाला 100% तुम्ही 20+ मॅथ्स मध्ये घेऊ शकतात. ओके, आपली बॅच तुम्ही जर एकदा सर्व टॉपिक्स केले, तुम्ही हमखास 20+ कसेही जाणार आहात. 20 ते 25 पर्यंत तुम्ही जाऊ शकतात. ओके, प्रॉपरली केला तर तुम्ही 30 पैकी 30ही मिळवू शकता. असा हा विषय आहे टीईटी परीक्षेला जास्तीत जास्त स्कोर बुस्टर ठरणारा. फक्त याच्या संकल्पना, या ट्रिक्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तशाच प्रकारचा प्रश्न आहे 144, त्यानंतर 112, ओके, त्यानंतर 192. या वह्या आहेत, त्या पेट्यातील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त, पुन्हा एकदा तोच पॅटर्न, फक्त किमती बदल आहेत. पुन्हा एकदा तोच पॅटर्न, पुन्हा किमती फक्त बदल केलेले आहेत. मग आता आपण या ठिकाणी काय करणार, कॉमन फॅक्टर घेणार. पुन्हा एकदा आता आपण जर विचार केला, या ठिकाणी 4 ने सर्वांना भाग जाणार आहे. ओके, तर 4 पासून सुरुवात करूया. 4 दुने 8, 4 त्रिक 12. ओके, 14 तून 12 गेले, उरले 2, 2 घेतला 4, 4 सक 24. ओके, तर 4 into 36 केलं तुम्हाला पुन्हा 144 मिळेल. मग आपण ही टेक्निक लक्षात ठेवायची, जो कॉमन सर्व ठिकाणी निघतोय ना त्याला आधी मांडत जायचं. इथं पण आपण 4 बाहेर घेऊया. ओके, 4 नेला भाग देऊया. 4 दुने 8, ओके, उरले 3, 3 घेतले 2, 4 8 32. पुन्हा 4 कॉमन घेऊया. ओके, 4 चौक 16, उरले 3, 3 घेतला 2, 4 8 32. पुन्हा आता पुढच्या कॉमनला सोडून जे रिमेनिंग संख्या आहेत त्यांचा विचार करायचा. पुन्हा कॉमन मिळू शकतो का तो विचार करायचा. आता ह्या सर्व संख्यांना पुन्हा 4 भाग देऊ शकणार आहे, बरोबर. सो 4 into 4 into 4 9 36, बरोबर. पुन्हा 4 into 4 into 4 7 28. 4 मल्टिप्लाय करेल, पुन्हा 4 कॉमन घेऊया. 4 1 जा 4 2 जा. आता ह्या संख्यांमधून कॉमन निघणार नाहीये, सो यांचा प्रोडक्ट घ्यायचा. सो यांचा मसावी म्हणजे ती जास्तीत जास्त संख्या जी आहे ती आपल्याला ह्या ठिकाणी 16 मिळणार आहे. किती मिळणार आहे, 16 मिळणार आहे. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 मध्ये याचं ॲक्युरेट आन्सर आहे. आपण पुढच्या या एक्झाम्पल कडे जाऊया. तशाच प्रकारचं पुन्हा हे एक्झाम्पल रिपीट झालेला आहे. कायम रिपीट होणाऱ्या प्रश्नांपैकी पुन्हा एकदा हा प्रकार महत्वाचा. ठीक आहे, सो 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 231, त्यानंतर 252, राईट, 126. ओके, आता तुम्हाला मागची मेथड समजली असेल. ज्यांना मागची मेथड समजली असेल त्यांना अशा प्रकारे टेबल वगैरे ड्रॉ करून आता मसावी लसावी काढण्याच्या ह्या पद्धती आपण या ठिकाणी क्रॉस मार्क करायचा आहे. अशा मेथड्स आउटडेटेड झालेल्या आहेत. तुम्हाला स्पर्धेत टिकायचं असेल, तुम्हाला काहीतरी नवीन ट्रिक्स, कन्सेप्ट त्या ठिकाणी समजून घ्यावे लागतील आणि ते नवीन सर्व काही टेक्निक्स, ट्रिक्स, हिंट्स आपल्या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहेत. ओके, सो आपण आता काय करायचं, पुन्हा या तिघही संख्यांना भाग जाईल अशी कॉमन संख्या आपण पिक करायची, टार्गेट करायची. मग आता बघा याला कुठला अंक भाग देऊ शकणार आहे. आता 31 आहे, यांची बेरीज करून बघू. 2 आणि 3 5 आणि 1 6, बरोबर. 6 ला 3 ने भाग जातो. अंकांची बेरीज करून बघत आहोत आपण, बरोबर. 2 आणि 5 7, 7 आणि 2 9, 9 ला पण 3 ने भाग जातो. 1 आणि 2 3, 3 आणि 6 9, म्हणजे बेरजेला, अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातोय, तर या संख्येला 3 ने भाग गेलाच पाहिजे. सो मित्रांनो आता 3 ने भाग देऊया आपण याला. 3 7 21, ओके, उरले 2, 2 घेतला, पुन्हा पुढचा 1, 21 झाले, पुन्हा 3 7 21. मित्रांनो बघा या ठिकाणी पुन्हा 3 कॉमन आपण घेऊया. ओके, तर 3 ने याला भाग देऊया. 3 8 24, 3 8 24, उरला 1, एकावर घेतला 2, 3 चौक 12. ओके, आता बघा 3 या ठिकाणी 3 चौक 12, 3 दुने 6, पुन्हा 3 ने भाग दिला. आता या संख्यांमध्ये पुन्हा कशाने भाग जाऊ शकतो, कॉमन बाहेर काय निघू शकतो, हा फंडा या ठिकाणी वापरायचा. सो 7 आपण पुन्हा कॉमन घेऊ शकतो. सो 3 इंटू मल्टिप्लाय विथ 7, 7 ने याला डिवाइड करूया. 7 1 जा 7 1 जा, ठीक आहे. 11 7 77 होता, याला ब्रेकडाऊन केला आपण. 3 इंटू या ठिकाणी 7 ने याला पुन्हा भाग देऊया. 7 1 7, 7 2 14, पुन्हा 3 इंटू 7, 7 6 जा 42. आता याच्यामधून काही कॉमन निघणार नाही, म्हणजे यांचा प्रोडक्ट आपला मसावी असेल आणि ती जास्तीत जास्त संख्या आपल्याला 7 त्रिक 21 मिळेल. याचं उत्तर आहे 21. ओके, दिस इज द बेस्ट अप्रोच फॉर दिस काइंड ऑफ क्वेश्चन्स हियर. ओके, चला आपण पुन्हा एकदा याच टॉपिक वरती पेपर 2 ला आलेले प्रश्न. आता बघा काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येने 989
1327 या संख्यांना भागल्यास बाकी अनुक्रमे 5 व 7 राहते. आता बघा काय करायचंय, अनुक्रमे म्हटलंय ना, म्हणजे याच्यातून आपण 5 मायनस करून घ्यायचे, बाकी उरणारे म्हणजे काय, जर तुम्ही 13ला 4 ने भाग देत आहात 4 त्रिक 12 उरला काय 1, म्हणजे जी जास्तची रक्कम आहे ना भाग दिल्यानंतर, भाग ज्या संख्येला जातो त्यानंतर ती वरती एक्स्ट्रा जी रक्कम आहे ती आपली बाकी असते. सो इथं 5 बाकी आहे म्हणजे 5 जास्त इथं, मग इथं पुढे काय 7 अनुक्रमे बाकी आहे. सो इथून 7 कमी करून टाकायचे, इथून 7 कमी करायचे आहेत. सो रिमेनिंग ज्या संख्या असतील ना त्यांचा मसावी घ्यायचा, त्यांचा मसावी घ्यायचा, बरोबर. मग आता बघा आपण काय करू शकतो, 989 मधून 5 जर गेले तर आपल्याला ह्या ठिकाणी 984 मिळतील. आता 1320 मधून 1327 मधून 7 गेले तर तुम्हाला ह्या ठिकाणी 1320 ही संख्या मिळेल. कॉमन घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, कॉमन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. लक्षात घ्या 4 ने यांना भाग जाऊ शकतो, कसोटी वापरायची, शेवटच्या 2 संख्यांना 4 ने भाग गेला म्हणजे संपूर्ण मोठ्या संख्येला 4 ने भाग जातो म्हणजे जातो. तर आपण या ठिकाणी 4 लिहूया, 4 इंटू 4 ने भाग देऊया, 4 दुने 8 उरला 1, एकावर घेतला 8, 4 चौक 16 उरले 2, 2 घेतला 4, 24, 4 सक 24, बरोबर. पुन्हा 4 या ठिकाणी कॉमन निघेल, 4 ने भाग देऊया, 4 त्रिक 12 उरला 1, पुन्हा 4 त्रिक 12 आणि हा 0. आता 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 3 आणि 3 6, तर 3 कॉमन निघू शकतो. आता मी हे कॉमन या ठिकाणी इकडे लिहितोय आपल्याला समजावं म्हणून, 4 इंटू 3 कॉमन घेतोय, 3 8 24 आणि 3 दुने 6, पुन्हा एकदा 4 नंतर 3 कॉमन घेत आहे, 3 1 3, 3 1 3 आणि हा 0, बरोबर. आता पुन्हा या दोघं ठिकाणी 2 2 कॉमन निघू शकतो. सो 4 इंटू 3, ओके, 2 इंटू आपल्याला या ठिकाणी 41 मिळेल, 2 ने याला भाग दिल्यानंतर 4 मल्टिप्लाय विथ 3. आता या ठिकाणी 2 जर आपण कॉमन घेतला तर आपल्याला या ठिकाणी भाग दिल्यानंतर 55 मिळेल. सो आता कॉमन निघणार नाही, सो यांचा प्रोडक्ट म्हणजे यांचा मसावी, 4 त्रिक 12, 12 दुने 24, तर याचं उत्तर आहे 24. ओके, सो यांचा SCF किती आहे, 24 येणार आहे. तर अशा प्रकारे ही टेक्निक तुम्हाला आत्मसात करायची आहे, याला रिवाइज करून जायचं आहे परीक्षेच्या आधी, परीक्षेला जाता जाता. ठीक आहे, चला जाऊया पुन्हा एकदा पुढच्या या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणत्या संख्येत 6 12 16 ने भागल्यास बाकी 11 उरते. अशा प्रकारच्या प्रश्नांना पर्यायावरून सोडवायचं, अशा प्रकारच्या प्रश्नांना पर्यायावरून सोडवायचं. काय करायचं, बाकी 11 उरते तर पर्यायामधून 11 पटकन मायनस करायचे, शेवटून जाण्याचा प्रयत्न करायचा. ओके, लास्ट 2 आधी चेक करून घ्यायचे पहिल्याने वाटल्यास. ओके, आता बघा इथून जर 11 कमी केले आपण, इथून 11 कमी केले म्हणजे आपल्याला काय असणार आहे, 14 20 ही संख्या असणार आहे. इथून जर आपण 11 कमी केले, 11 63 मधून 1 गेला 62, पुन्हा 10 गेले 11 52, 11 52. आता ह्या दोघांना आधी आपण चेक करूया, या तिघांनी भाग गेला पाहिजे पूर्णपणे अशी संख्या आपण शोधूया. मग आता बघा या ठिकाणी 20 ला 6 ने भाग जातो का, याला आपण चेक करायचं. आपल्याला 2 व 3 ने भाग गेला पाहिजे, 1 आणि 4 5, 5 आणि 2 7, 7 ला या ठिकाणी 3 ने भाग जात नाही म्हणजे या संख्येला 6 ने भाग जाणार नाहीये. इलिमिनेट दॅट ऑप्शन. आपण ह्या ऑप्शन कडे आता जाऊया. 6 ची कसोटी काय म्हणते मित्रांनो, की अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे आणि 2 ने पण भाग गेला पाहिजे. 3 व 2 ने भाग गेला म्हणजे 6 ने भाग जातो. 2 ने तर जातोय 3 साठी, 1 आणि 1 2, 2 आणि 5 7, 7 आणि 2 9, 3 ने जातोय म्हणजे 6 ने जातोय. 12 ने काय करायचंय, 4 त्रिक 12 होतात, 4 आणि 3 ने गेला पाहिजे, एक्झॅक्टली 4 ने जातोय म्हणजे शेवटच्या 2 अंकांनाच गेला 4 ने, तर याला पण 4 जातोय. 3 ने आपण ऑलरेडी चेक केलंय, सो याला 12 ने पण जातोय. 16 ची कसोटी काय म्हणते, की आपण शेवटच्या 4 अंकांना भाग देतो, तर 16च्या पाड्यात 112 येतो, उरले 3, 3वर घेतला 2, 16 2 32, या तिघांनी या पर्यायाला भाग जातो. सो आपला आन्सर हे पर्याय क्रमांक 3च आहे. ओके, तर याला भाग दिल्यानंतर बरोबर 11 बाकी असणार आहे, कारण की आपण 11 ऑलरेडी मायनस करून घेतले होते या ठिकाणी. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला ह्या प्रश्नांना सॉल्व्ह करता येणार आहे. आता पेपर 2 ला सरळ व्याज, चक्रवाढ व्याज वरती पेपर 1 पेपर 2 ला आलेले जे रिपीटेडली विचारले गेलेले प्रश्न आहेत ते आपण पुन्हा या टॉपिक वरती या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, साहिलने बँकेकडून सरळ व्याजाने 11 दराने 60,000 रुपयाचे कर्ज घेतले. नोटबंदीमुळे बँकेची तरलता वाढल्यामुळे बँकेने व्याजाचा दर दुसऱ्या वर्षी 0.5 ने, तिसऱ्या वर्षी 0.5 ने कमी केल्यास 3 वर्षाच्या शेवटी साहिलला एकूण किती रक्कम जमा करावी लागेल. ओके, आता 3 वर्षाचा हिशोब आहे. या उदाहरणामध्ये काय माहिती असते, की रेट ऑफ इंटरेस्ट हा कॉन्स्टंट असतो. पहिल्या वर्षी सरळ व्याजाने जर 10% दर असेल
तर 3 वर्ष असू द्या 5 वर्ष असू द्या कालावधीनुसार तो रेट ऑफ इंटरेस्ट कॉन्स्टंट असतो. मात्र इथं काय दिलेलं आहे या प्रश्नामध्ये थोडा ट्रिकी करण्याचा प्रश्न टाईप हा केलेला आहे आणि याच्यावरती बरेच प्रश्न रिपीटेडली विचारले गेलेले आहेत. या ठिकाणी 3 वर्षाचा हिशोब आहे, मात्र प्रत्येक वर्षाला जो व्याज दर आहे तो 0.5 ने कमी होत जातो. ओके, आता बघा या ठिकाणी व्याज काढण्याचं जे सूत्र आहे आपलं सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू PRT डिवाइड बाय 100. P म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, R म्हणजे व्याजाचा दर रेट ऑफ इंटरेस्ट, T म्हणजे टाइम पिरियड म्हणजेच कालावधी. बरोबर, या ठिकाणी आपण याला मराठीत पण लिहू शकतो व्याज सरळ व्याज. ओके, सरळ व्याज बरोबर मद क भागिला 100. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे व्याजाचा दर, क म्हणजे कालावधी. बरोबर, आता जे आपल्याला दिलेलं आहे त्यानुसार आपण विचार करायचा. नेमकं या ठिकाणी काय दिलेलं आहे, जर व्याजाचा दर 10% राहिला असता आणि 3 वर्षाचा कालावधी राहिला असता तर आपण याला प्रोडक्ट घेतला असता 30% या ठिकाणी आपण घेतलं असतं. बरोबर, मात्र यांनी प्रत्येक वर्षाला व्याजदर सेपरेट आहे. सो इथं RT डायरेक्टली आपल्याला या ठिकाणी याचा वेगळा हिशोब करावा लागेल. RTचा आपल्याला सेपरेटली या ठिकाणी हिशोब करावा लागेल. म्हणजेच 60,000 रुपयाचे कर्ज घेतले म्हणजे मुद्दल 60,000 रुपये एवढं तर क्लॅरिटी आहे. याला मल्टिप्लाय कशाने करणार बघा, व्याजाचा दर आधी 11 आहे, 0.5 ने कमी झाला म्हणजे तो 10.5 होऊन जाईल. नंतर दुसऱ्या वर्षाला 10.5, तिसऱ्या वर्षाला पुन्हा 0.5 ने कमी म्हणजे तो राऊंड फिगर 10. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं, टोटल करून घ्यायची. याची टोटल 31.5 होणार आहे. 31.5% या ठिकाणी होणार आहे. सो आता मल्टिप्लाय विथ डायरेक्टली 31.5 करायचं आहे. ओके, डिवाइड बाय आपल्याला 100 करायचंय. तुम्हाला या ठिकाणी काय मिळणार आहे, सिंपल इंटरेस्ट याचं मिळणार आहे. मग 2 झिरो गेले, 2 झिरो गेले. आता हे 2 झिरो पैकी 1 झिरो इथं मल्टिप्लाय करता हा पॉइंट निघून जाईल म्हणजे आपल्याला 60 इंटू 315 या ठिकाणी असतील. 6 ने मल्टिप्लाय करूया. 6 पंचे 30, कॅरी 3, 6 एक 6 आणि ते 3 9 झाले, 6 त्रिक 18. ओके, हा शून्य राहिलाय, हा शून्य लावून घ्यायचा. 18,900 हे सिंपल इंटरेस्ट निघालेलं आहे, सरळ व्याज या ठिकाणी निघालेलं आहे. बरोबर, मग आता आपल्याला 18,900 हे त्या रकमेसोबत 60,000 सोबत मला रिटर्न करावे लागतील. रास मला विचारलेला आहे, तर शेवटी साईडला एकूण किती रक्कम जमा करावी लागेल, तर 60,000 सोबत हे 18,900 म्हणजे 78,900 त्याला ही रक्कम जमा करावी लागेल. तर योग्य उत्तर याचं पर्याय क्रमांक 2 आहे. ओके, तर बघा आता या प्रश्नावर आधारितच पुन्हा रिपीट झालेला हा पॅटर्न. ओके, मनोहरने बँकेत सरळ व्याजाने 8.5% दराने काही ठेवलेली होती. नोटबंदीमुळे बँकेची तरलता वाढल्यामुळे दुसऱ्या वर्षी व्याजाचा दर हा 0.5 ने, तिसऱ्या वर्षी पुन्हा 0.5 ने कमी केला. ओके, मनोहरला 3 वर्ष अखेर व्याज रुपये. आता बघा इथं आपल्याला काय दिलेलं नाही हे फार महत्वाचं, इंटरेस्ट दिलेला आहे म्हणजे व्याज दिलेलं आहे, सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला. बरोबर, तर त्यांनी बँकेत ठेव किती ठेवली होती म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट विचारलेली आहे. म्हणजेच आपल्याला आता या उदाहरणामध्ये मुद्दल विचारलेली आहे. काय विचारलंय मित्रांनो, मुद्दल या ठिकाणी विचारलेली आहे. सो आता याला आपण सॉल्व करताना कशा प्रकारे करू शकतो, आधी व्याजा दराचा हिशोब करून घेऊ. 8.5, 8.5, 8.5, त्यानंतर दुसऱ्या वर्षी व्याजाचा दर 0.5 ने कमी म्हणजे 8 झाला, त्यानंतर पुन्हा 0.5 ने कमी म्हणजे आपण याला 7.5 म्हणू शकतो. बरोबर, यांची टोटल आपल्याला करायची आहे 0.5, याला दिले 9 होतील, 9 आणि 8 17, 17 आणि हे 7 24. ओके, 24% या ठिकाणी होऊन जाईल. आपल्याकडे फॉर्म्युला आहे किंवा सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू RT न घेता आपण डायरेक्टली आता 24% घेणार, 24%. ओके, आता तुम्हाला काय माहितीये, इंटरेस्ट माहिती 9,600. तुम्हाला ती मुद्दल काढायची, P शोधायचा आहे, प्रिन्सिपल शोधायचा आहे. इथं आपण लिहूया 9,600 हे आपल्याला सिंपल इंटरेस्ट आहे. P त्या साईडला 100 डिवाइड करतो, इकडे जातो मल्टिप्लाय करेल, आपण डायरेक्टली लिहूया डिवाइड बाय हा 24 इकडे येणार आहे. तुम्हाला हा P या ठिकाणी मुद्दल कॅल्क्युलेट करता येईल. सो आता 24 2 जा 48, तर 24 4 जा होतील या ठिकाणी हे. बरोबर, तर या 4 वरती हे 4 शून्य घेतले तर 40,000 याचं आन्सर पाहिजे. सो 40,000 ही प्रिन्सिपल अमाऊंट त्या ठिकाणी होती. ओके, तर सेम पॅटर्न काही वेळेस सिंपल इंटरेस्ट दिला असेल, काही वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली असेल. सो कायम रिपीट होणाऱ्या प्रश्नांपैकी हा एक पॅटर्न आहे. व्हॅल्यू थोड्याफार प्रमाणात चेंज करून तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2 असू द्या, दोघेही
पेपरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने फार महत्वाचं आहे. खास करून पेपर 2 ला हे प्रश्न जास्त रिपीट दिसत आहेत. बरोबर. सो या प्रश्नाकडे जाऊया. अनिलने बँकेकडून 11 दराने सरळ व्याजाने कर्ज घेतले. नोटबंदीमुळे बँकेची तरलता वाढण्यामुळे 0.5 पुन्हा 0.5 ने कमी. 3 वर्ष अखेर अनिलने एवढे रुपये व्याज दिले. त्याने बँकेकडून किती कर्ज घेतले? आता पुन्हा कर्ज म्हणजे आपल्याला पी विचारलाय म्हणजेच मुद्दल विचारलेली आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला मुद्दल काढायची आहे. आता बघा 11 मध्ये 0.5 कमी, 11 मध्ये 0.5 कमी 10.5 झाले, पुन्हा 0.5 कमी 10 झाले. तर याची टोटल केली 31.5 पुन्हा आपल्याला मिळाली. बघा व्हॅल्यू किती रिपीट होतात टीईटी मध्ये याचा अंदाज तुम्हाला या प्रश्नांमार्फत घेता येणार आहे. ओके. सो आता आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण मांडूया. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आरटी. तुमचा निघून गेला ऑलरेडी. आरटीचा हिशोब झालाय 31.5. 31.5% डिवाइड बाय 100. आता जी माहिती ते 4410 व्याज आहे इथं पुट डाऊन करा. 4410 बरोबर पी इंटू 31.5. 31.5 डिवाइड बाय 100. ओके. याला 100 ला इकडे जाऊ देऊ. 4410. ओके 10 आणि हा 100 मल्टिप्लाय करेल याला डिवाइड बाय 31.5. याला 10 ने मल्टिप्लाय करून घेऊ. याला पण 10 ने मल्टिप्लाय करून घेऊ. याला 315 लिहू शकतो. म्हणजे फक्त आपल्याला इथे एक शून्य वाढवायचा आहे. ओके. आता आपण याला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला या ठिकाणी प्रिन्सिपल अमाऊंट निश्चित मिळणार आहे. प्रिन्सिपल अमाऊंट काढता येणार आहे. सो या संख्येला 15 ने भाग जाईल का? यस 15 ने जाणार आहे. परंतु आपण 5 ने ज्याला देऊया सुरुवातीला. 5 × 30. ओके 5 × 30 उरला 1. एकावर घेतला 5. 5 × 15. याला पण आपण 5 ने भाग देऊया. 5 × 8 = 40 उरले 4. 4वर घेतला 1. पुन्हा 5 × 8 = 40 बरोबर उरला 1. एकावर घेतला 0. 5 × 2 = 10. ओके. आता या ठिकाणी 63 आहे. 9 ने भाग जातो का याला? यस 9 ने भाग जात आहे. 9 ने भाग देऊया. 9 × 9 = 81 उरले या ठिकाणी 7. तर 7 वर घेतला 2. 9 × 8 = 72. 9 × 7 = 63. 7 × 1 = 7. 7 × 1 = 7. 7 × 4 = 28. तर 14 × 1000 केले तर या ठिकाणी 14,000 तुमचं आन्सर आहे. 14,000 ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. तर सेम पॅटर्न सेम कन्सेप्ट. ओके. कायम रिपीट होणाऱ्या प्रश्नांचं या ठिकाणी आपण अशा प्रकारे रिव्हिजन करून जात आहोत. ओके. तर चला कुठल्याही प्रकारचा टाइम वेस्ट नको व्हायला पाहिजे. तुमची प्रॉपर रिव्हिजन व्हायला पाहिजे. प्रॉपर तुम्हाला याच प्रश्नांमधून प्रश्न एक्झामला दिसायला पाहिजे असा माझा उद्देश आहे. जेवढं करता येत आहे तेवढं आपण युट्यूबला केलेलं आहे. बाकीच्या गोष्टी बॅचला दिलेल्या आहेत. अजून कालावधी आपल्याला जास्त मिळाला असता तर मे बी आपण जास्त रिव्हिजन केली असती. परंतु ठीक आहे. जे झालं आहे त्याच्यावर ट्रस्ट ठेवा आणि सर्व काही व्यवस्थित या ठिकाणी परीक्षेच्या आधी जे टॉपिक्स आपले झाले आहेत त्याला प्रॉपरली हात घालून प्रॉपरली त्याची रिव्हिजन सर्वांनी करून जायचे आहे. ओके. सो आपण आता पुढच्या ह्या पॅटर्नकडे जाऊया. एका रकमेवर ₹8 दशांश दराने 24 महिन्यांकरता होणाऱ्या चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यात व्याजातील फरक ₹180 आहे. ओके. तर हा जो आहे ना दशांश आहे 8% हा व्याजाचा दर आहे. 8% हा व्याजाचा दर आहे 24 महिन्याकरता. म्हणजे या प्रकारच्या उदाहरणामध्ये 2 वर्षाचाच हिशोब नेहमी असतो. ओके. आता बघा या प्रकारच्या उदाहरणाचा 2 टप्प्यात कार्यक्रम करायचा. 8% आधी व्याजाचे घ्यायचे. 8% आधी इंटरेस्टचे घ्यायचे. ओके. मग कुठल्याही रकमेवर इंटरेस्ट चे कुठल्याही रकमेवर आपल्याला या ठिकाणी 8% आधी इंटरेस्टचे घ्यायचे आहेत. ओके. सो 8% इंटरेस्ट बरोबर हा जो फरक दिलेला आहे ना सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधील हा इथं आपण सर्वप्रथम मांडून घ्यायचा लिहून घ्यायचा 180. मग आता आधी इंटरेस्ट काढायचा. आधी काय काढायचा? इंटरेस्ट काढायचा. विचार असा करायचा की इंटरेस्ट माहिती नाही मात्र इंटरेस्टचे 8% आहे ना ही रक्कम आहे. इंटरेस्टचे 8% आहे ना 180 रुपये आहेत. तर आपल्याला 100% कडे जाता यायला पाहिजे. मग आता बघा एकतर 4% इथं आणा किंवा 1% इथं आणा. एकतर याला 8 ने भाग द्या. ओके. किंवा याला तुम्ही या ठिकाणी 2 ने भाग देऊन 4% करू शकतात. मग 8 × 2 = 16 उरले 2. 8 ने पुढे भाग जाणार नाही. सो आपण इथं काय करूया 4% याला करू. याला 2 ने भाग दिला याला पण 2 ने भाग देऊ. म्हणजे इथं 4% झाला. 4% ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू इथं पण 2 ने भाग दिला आपण तर 90 रुपये होतील. 90 रुपये होतील. आता 4 पासून 100 बनवणं सोपं आहे. आपल्याला ऍडजस्ट करणं सोपं आहे. 100% ऑफ इंटरेस्ट. मग 4 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 100 होईल.
25 ने मल्टिप्लाय केलं तर 100 मिळेल. सो इकडे पण तुम्हाला 25 नेच मल्टिप्लाय करावं लागेल. तुम्हाला इंटरेस्ट 100% इंटरेस्ट किती होता ते मिळेल. मग 100% इंटरेस्ट किती 25 0 0 25 9 225 225. ओके, तर हा 100% इंटरेस्ट आहे. मग इंटरेस्ट कशावरती निघतो, तो मुद्दलवरती निघतो, प्रिन्सिपल अमाऊंट वरती निघतो. पहिल्या टप्प्यामध्ये फर्स्ट पार्ट मध्ये जे व्याजादर आहे ना तो या इंटरेस्टला घ्यायचा आणि हे फरक यांचा इथे इक्वल टू म्हणायचं. दुसऱ्या टप्प्यामध्ये 8% हे व्याज कोणावरती मुद्दलवरती प्रिन्सिपलला मल्टिप्लाय करायचं आणि हा जो व्याज आलेला आहे टोटल व्याज हे या साईडला मांडायचं 2250. पुन्हा एकदा 4% करूया, हाफ करूया. ओके, 4% ह्या प्रिन्सिपलचे, पुन्हा याचे हाफ आपण करूया. 2000 चे हाफ 1000, 250 चे 125. तर 1000 मध्ये 125 टाका, 1125 या ठिकाणी मिळेल. सो याचे 100% करायला 25 ने मल्टिप्लाय, सो इकडे पण 25 ने मल्टिप्लाय. सो 100% म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट 100%, याला 25 ने मल्टिप्लाय करा. 25 5 125, हात चाला या ठिकाणी 12, 25 दुने 50 आणि 12 62 पैकी 2, कॅरी हात चाला 6, 25 1 25 आणि 6 31, कॅरी 3, 25 1 25 आणि 3 28 125. ओके, सो याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. तर ही प्रोसेस आहे. थोडं तुम्हाला ह्या कन्सेप्ट याच्यावरती वर्क करावं लागेल. ह्या गोष्टी लिहून बघाव्या लागतील एकदा. फॉर्म्युला वगैरे या ठिकाणी वापरायचा नाही, कारण की परीक्षेमध्ये यासाठीचा फॉर्म्युला आपण विसरून जातो. कन्सेप्टने जायचं, काही विशेष नाही, थोडा ट्रिकी होता, मात्र व्यवस्थित मांडणी केली तुम्ही या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकतात. पेपर 2चा हा प्रश्न होता. बरोबर, चला पुढे जाऊया. आता आपल्याला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, 600 रुपये किमतीची वस्तू 10% तोट्यात विकली, त्या वस्तूची किंमत पुन्हा 5% ने कमी केल्यास वस्तूची विक्री किंमत किती असेल. नफा तोटा या टॉपिकचे आता प्रश्न आहेत हे. ओके, तर यांना आपण कशा प्रकारे सोडवायचं ते समजून घेऊ. 600 रुपये किमतीची वस्तू आहे. ओके, 600 रुपयावरती 10%चा डिस्काउंट दिला म्हणजे 60 रुपये कमी होतील. 60 रुपये कमी झाले म्हणजे 540 ला ती विकावी लागेल. 10% कमी केले आपण या ठिकाणी. आता पुढचा डिस्काउंट कितीचा आहे, 5%चा आहे. ओके, मग याचे 5% तुम्हाला काढता यायला पाहिजे. मग याचे 5% काढण्यासाठी तुम्हाला आधी 10% काढावे लागतील. 10%चे हाफ केले तर किती होतात, 5% होतात. हे तुम्हाला शेकडेवारीमध्ये मी शिकवलेलं आहे. ओके, मग याचे 10% 54 रुपये. मग याचे 10% 54 आहेत तर 5% 27 होतील. 54चे हाफ. ओके, 27 वजा केले तर या ठिकाणी 513 राहतील. म्हणजे ही वस्तू 513 ला विकावी लागेल. सो पर्याय क्रमांक 1 मध्ये 513 रुपये आहे. ओके, किती सिंपल आहे, फक्त कन्सेप्ट संकल्पना लॉजिक तुमचं डेव्हलप पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 20 वस्तूंची खरेदी किंमत 25 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे, तर त्या व्यवहारातील नफा किंवा तोटा आपल्याला सांगायचा आहे. लक्षात घ्या, खरेदी किमतीला आपण कॉस्ट प्राइस CPA ने नेहमी दाखवतो. विक्री किमतीला आपण SP म्हणजे सेलिंग प्राइस ने नेहमी दाखवणार. ठीक आहे, शॉर्ट बट स्वीट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करायचा. परीक्षेमध्ये आपल्याला कशा प्रकारे मांडणी कमी करता येईल, शॉर्ट फॉर्म्स वापरता येतील, असा प्रयोग त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करायचा. मग खरेदी किंमत 20 वस्तूंची खरेदी किंमत ना, सो 20 into CP, 20 into CP. त्या साईडला 25 वस्तूंची काय विक्री किंमत म्हणजे SP, 25 into SP. ही मांडणी सर्वप्रथम करता यायला पाहिजे. याच्या सोबत 20 सोबत खरेदी किंमत आहे तर 20 into CP करा. 20 सोबत विक्री किंमत आहे 20 into SP करून टाका विक्री किंमतीचा. ओके, ही मांडणी झाल्यानंतर नफा किंवा तोटा किती झालेला आहे हा प्रश्न असतो. तर नफा किंवा तोटा हा नेहमी कॉस्ट प्राइस वरती निघतो. कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किमतीवरतीच ते कॅल्क्युलेशन होणार आहे. सो लक्षात घ्या शिक्षक मित्रांनो, या ठिकाणी खरेदी किंमत आपला बेस असेल तो छेदामध्येच गेला पाहिजे. मग CP हा छेदामध्ये तिकडे जाऊन जाणार आहे. सो याला तिकडे पाठवा आणि या संख्येला इकडे पाठवा. सो हा 25 इकडे येईल. सो वी कॅन राईट 20 divided by 25, 20 divided by 25. आता आपल्याला या ठिकाणी SP by CP या ठिकाणी मांडणी करता येणार आहे. आता रेशो ठरवायचा CP as to SP, CP as to SP. याला सिम्प्लिफाय करूया. 5 ने याला भाग जाईल, 5 5 जा आणि 5 4 जा. ओके, सो रेशो आला या ठिकाणी SP by CP आपल्याला मिळाला आहे 4/5, 4/5. मग कॉस्ट प्राइस 5 रुपये, त्याच्यावरती सेलिंग प्राइस 4 रुपये. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी अंदाज येतोय की 5 रुपयावरती 1 रुपयाचा तोटा होतोय. 1/5 किंमत माहिती असेल तर ओके आहे, नाही माहिती तर मल्टिप्लाय विथ 100 करा. याचं उत्तर 20% आहे. याचं उत्तर 20% आहे. शेकडा 20% तोटा आहे. शेकडा 20% काय या ठिकाणी तोटा आहे, लॉस आहे या ठिकाणी, हे समजून घ्यावं लागेल. ओके, तर अशा प्रकारे ह्या एक्झाम्पलला आपण सोडवू शकतो.
चला आपण पुढे जाऊया. पुढचा तशाच प्रकारे रिपीट झालेला हा पॅटर्न आहे. 12 वस्तूंची विक्री किंमत. ओके, 12 सोबत विक्री किंमत आहे. सो 12 इंटू SP. ओके, सुनील पाटील नाही हा, सेलिंग प्राइस आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर 15 वस्तूंची खरेदी किंमत. ओके, 15 वस्तूंची खरेदी किंमत 15 इंटू CP. चेतन पाटील नाही, कॉस्ट प्राइस. ओके, म्हणजे तुम्हाला आता हे लक्षात राहून जाईल, डोक्यात फिट राहील की CP म्हणजे खरेदी किंमत, SP म्हणजेच सेलिंग प्राइस, विक्री किंमत. ओके, आता आपल्याला काय करायचंय, टेक्निक काय आहे, ट्रिक काय आपली, CP खाली यायला पाहिजे. CP हा खाली यायला पाहिजे, छेदामध्ये जायला पाहिजे. सो SP इकडे CP आला, छेदामध्ये गेला, इकडे 15 कडे या 12 ला घेऊन जाऊ. ओके, मग आता सोपं रूप देऊया. 3 चोक 12, 3 5 15. खाली बघायचं 4 वरती काय परिणाम झाला तो बघायचं. 4 वरती 1 रुपयाची वाढ आहे, 1 रुपयाचा नफा झालाय. 1/4 म्हणजे 25%. 1/4 म्हणजे 25%चा शेकडा नफा या ठिकाणी झालेला आहे. सो ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे. आय होप सर्वांना या ठिकाणी या प्रश्नाद्वारे हे स्पष्टीकरण समजलेलं असेल. चला आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. दुकानदाराने एका वस्तूची किंमत 50% वाढवली व नंतर 50% कमी करून विकली तर दुकानदाराला शेकडा किती नफा किंवा तोटा या ठिकाणी होणार आहे. ओके, एका वस्तूची 50% वाढवायची, एकाची 50% कमी करायची. जर एकदा वाढ एकदा घट असेल आणि किंमत सारखी असेल तेव्हा तुम्हाला हा कन्सेप्ट वापरायचा आहे, -x²/100. ओके, x काय असेल, ही सारखी रक्कम जी ना कमी जास्तची ती घ्यायची, म्हणजेच -50² / 100. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी मायनस काय रिप्रेझेंट करतो, ऑलवेज तोटा होणार आहे, या ठिकाणी लॉसच होणार आहे. सो तोटाचे या ठिकाणी एकमेव ऑप्शन आहे, तरी पण आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून बघूया काय होणार आहे. बघा, हा 50 इंटू हा 50. ओके, आणि त्यानंतर हा 100 मायनस मध्ये 0 0 2 0 जर कॅन्सल, 5 इंटू 5 -25. सो मायनस रिप्रेझेंट दॅट देर इज अ लॉस, म्हणजेच तोटा आहे. ओके, सो तोटा आहे 25%. अशा प्रकारे या पॅटर्न वरती प्रश्न विचारला गेला, रिपीट झाला पुन्हा, तर या स्ट्रक्चरने, या कन्सेप्टने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. एक्स म्हणजेच ती रिपीट होणारी कमी जास्तची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. एका व्यक्तीने 300 रुपयात 60 संत्री विकत घेऊन 250 रुपयात 40 याप्रमाणे विक्री केली तर त्याला शेकडा किती नफा अथवा तोटा झाला. ओके, आता बघा, काही वस्तूंची खरेदी केली काही रुपयांना आणि काही वस्तू विकल्या काही रुपयांप्रमाणे. तर अशा सिनॅरिओ मध्ये तुम्हाला रेशोच्या मेथडने जाता यायला पाहिजे. मग नेहमी फोकस ठेवायचा एका वस्तूची खरेदी किंमत, एका वस्तूची कॉस्ट प्राइस आणि एका वस्तूची विक्री किंमत SP याचा रेशो घेणे आणि त्याच्यावरनं अंदाज घ्यायचा CP चा SP काय झालाय, कॉस्ट प्राइस बदललेला SP मध्ये आपल्याला काय दिसतो आहे. ठीक आहे, हे बघायचं. म्हणजे आता बघा, 300 रुपयात 60 संत्री विकत घेऊन 250 रुपयात 40 याप्रमाणे विक्री केली. ओके, या व्यवहारात विक्री झाली, या व्यवहाराप्रमाणे खरेदी झाली, म्हणजे CP. आता 60 संत्री 300 रुपयाला, तर एका संत्रीची, एका वस्तूची किंमत किती हे काढायचं असेल तर एकूण रुपयांना एकूण वस्तूंनी भाग द्यावा लागेल, 300 / 60 करावं लागेल. तशाच पद्धतीने इकडे पण 250 रुपयांना विकले. ओके, 40 ने डिवाइड करावं लागेल. सोपं रूप याला द्यायचं आहे, 0 0 0 0 विल गेट कॅन्सल हिअर. ओके, आता तुम्ही या ठिकाणी काय करू शकतात की याला 5 ने सोपं रूप देऊ शकतात, मात्र आधी आपण यांना इकडे आणून घेऊ. म्हणजे आपण याला लिहू शकतो 30 मल्टिप्लाय, हा 4 कडे मल्टिप्लाय होईल, हा 6 तिकडे जाईल. सो 25 इंटू 6. सो आता बघा, 5 5 जा 25, 5 6 जा 30. ओके, हा 6 आणि हा 6 कॅन्सल, 4:5 राहिलेला आहे, 4:5 राहिलेला आहे. सो 4 वरती 1 चा नफा, 4 वरती 1 चा नफा. ओके, सो 4 वरती 1 चा नफा म्हणजे 1/4 चा प्रॉफिट झालाय. 1/4 इंटू 100 केलं, तुम्हाला या ठिकाणी 25%चा त्या ठिकाणी नफा मिळणार आहे. ओके, सो याचं उत्तर या ठिकाणी 25% येणार आहे. याचं उत्तर या ठिकाणी 25% येणार आहे. आय होप सर्वांना क्लॅरिटी आली असेल. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एक वस्तू 1306 रुपयास विकून 1306 रुपयांना विकून जितका नफा होतो त्याच्या 1/4 पट तोटा 1180 रुपयास विकल्याने होतो. बरोबर, यावरून त्या वस्तूची मूळ किंमत किती म्हणजे खरेदी किंमत किती, CP किती, अशा प्रकारे विचारलेलं आहे. आता याला तुम्हाला एक लॉजिक सांगत आहे. ओके, हे लॉजिक व्यवस्थित समजून घ्या, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सूत्र वगैरे वापरायची गरज या ठिकाणी भासणार नाही. बघा काय होतंय, आपल्याला CP म्हणजे खरेदी किंमत विचारात घ्यायची. बरोबर, ती CP काय आहे ना, ती इथे मिडलला लिहायची.
इथं मिडलला लिहायचे. डायग्रामॅटिक फॉर्मचं एक लॉजिक आहे, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनने ते समजलं की असे एक्झाम्पल आपल्याला सोपे जातात. काय करायचंय बघा, एक कॉस्ट प्राइस जी आपल्याला काढायची ती माहिती नाहीये, मात्र त्या कॉस्ट प्राइस पेक्षा तुम्ही जर ती वस्तू या सेलिंग प्राइसला विकली म्हणजे 1306 या रुपयांना विकली तर तुम्हाला जितका नफा होतो तो नफा आता माहिती नाहीये, त्याला आपण 1 घ्यायचा, त्याला 1 भाग घेऊया, 1x घेऊया. आता जितका नफा होतो त्याच्या सव्वापट तोटा होतो. सव्वापट म्हणजे काय, 1.25x. ओके, तर एवढ्या रुपयांना विकली तर हा नफा होतो 1x, या रुपयांना विकली तर सव्वापट तोटा होतो. आता ही रक्कम इकडे लिहायची 1180. ओके, तर आता हे जे आहेत ना यांना मर्ज करायचं, हे सव्वा आणि हा 1 अडीच नाही, सव्वा 2x होऊन जातील, 2.25x होऊन जातील. आता याच्या सोबत आहे ना यांचा गॅप घ्यायचा, यांचा फरक घ्यायचा, म्हणजे ह्या किमतींचा फरक पटकन घेऊन टाकायचा. 20 दिले 1200 झाले आणि पुढचे 106 126, इकडे लिहिणार आपण 126. ओके, 126. मग आता मला याला सिम्प्लिफाय करायचंय. याला सिम्प्लिफाय करण्यासाठी मला याला 4 ने मल्टिप्लाय केलेलं बेटर असेल. 4 दुने 8 आणि ते 0.25, सो इकडे 9x होऊन जाईल. इकडे 4 ने मल्टिप्लाय करूया, 6 चोक 24 कॅरी 2, 4 दुने 8 आणि ते 2 10 कॅरी 1. ओके, 4 1 4 आणि तो 1 5, 504. ठीक आहे, x बरोबर आपण काढूया, 9 इकडे भाग देऊया, 9 5 45, 9 5 45, उरले 5, 5 वर घेतला 4, 54, 9 सक 54, म्हणजे x जो हा 1x असतो ना याला टार्गेट करायचा. हा 1x आपल्याला मिळाला 56 रुपये, 56 रुपये. ठीक आहे, मग आता ही इथून जास्त घेतली होती ना तर नेहमी रिॲक्शन आहे ना या 1x पार्टवरती करायची, हे लक्षात ठेवा, इकडे करायची नाही या लॉजिक प्रमाणे. ठीक आहे, तर या 1306 मधून हे 56 मायनस केले तर तुम्हाला ही खरेदी किंमत डायरेक्टली मिळणार आहे. सो या 1306 मधून हे 56 मायनस केले, तुम्हाला या ठिकाणी 1250 हे उत्तर मिळेल, जे की पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, जे की पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. ठीक आहे, बऱ्याच जणांना ही मेथड सर्वप्रथम बघायला मिळाली असेल, सो समजून घ्या, एकदा रिवाइज करा, तुम्हाला सोपं वाटणार आहे. ओके, नवीन असेल थोडं तुम्हाला मे बी डिफिकल्ट वाटेल, मात्र याच्यापेक्षा बेस्ट याला कुठलीही मेथड नाहीये. ठीक आहे, चला आपण जाऊया पुढच्या त्याच प्रकारच्या या प्रश्नाकडे. काय म्हटलंय बघा, एक वस्तू 1320 रुपयाला विकली, विकून जितका नफा होतो त्याला आपण 1 घेऊया, 1320 ला विकली. ठीक आहे, आपली अशा प्रकारे आपण जातो. सीपी आपल्याला माहिती नाही, मात्र हा 1x. तर आता काय होत आहे, दीडपट तोटा होतो, त्याच्या दीडपट म्हणजे 1.5x इकडे, 1.5x इकडे, तर तेव्हा कितीला विकायची, 1145 रुपयांना विकायची. पटकन याचा फरक घेऊन टाकायचा, यांना ऍड करून टाकायचं. सो 2.5x, 2.5x बरोबर काय होणार आहे या ठिकाणी 1145 आणि 1320 चा गॅप घ्यायचा. हे 55, हे 1200 झाले आणि ते 120, तर 175 या ठिकाणी होतील, 175 या ठिकाणी होतील. बरोबर, याचे डबल केले आपण तर हे 5x होऊन जातील. आपल्याला पॉईंट कॅन्सल करायचा म्हणून डबल केले, इकडे पण डबल करूया, 75 75 150 आणि ते 200, 350 या ठिकाणी होतील. 5 ने भाग देऊया, x बरोबर 5 7 35, 70 रुपये. x ची किंमत 70 आली, तर 1x ची किंमत 70 आली आहे. इथून 70 कमी करून तुम्हाला ही कॉस्ट प्राइस मिळेल. 70 कमी केले, पुन्हा 1250 रुपये. ओरिजिनल कॉस्ट प्राइस होती 1250, ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे की नाही सोपं काम. एकदा प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह करता येणार. तर रिपीटेडली विचारले गेलेले प्रश्न आहेत, एकदा PYQ घेतला की तो पुन्हा मी तशा प्रकारचा आलेला तुम्हाला सॉल्व्ह करून देत आहे. ओके, आशा करतो की नक्कीच तुम्हाला ह्या लेक्चरचा परीक्षेच्या आधी परीक्षेला जाता जाता नक्की फायदा होणार आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे आपण या ठिकाणी जाऊया. ए नी बी ला एक बॅग 30% नफ्याने विकली. बघा, या व्यवहारामध्ये ना ए दुसऱ्या व्यक्तीला विकतो बी ला, त्याला 30% नफा झाला, त्याला 30% काय झाला, नफा झाला. बी ने सी ला ती विकली तर त्याला 20%चा काय झाला, 20%चा काय झाला, तोटा त्याला झालेला आहे. बरोबर, सी ला ती 832 ला मिळाली, सी ला ती 832 ला या ठिकाणी मिळालेली आहे. तर ती खरेदी केलेल्या तर ती ए ने खरेदी केलेल्या बॅगची खरेदी किती असेल. ठीक आहे, ए ची इथं टायपिंग एरर आहे, इथं ए पाहिजे, तर ए ने खरेदी केलेल्या बॅगची खरेदी किंमत किती असेल. सर्वप्रथम ए खरेदी करतोय, सो आपल्याला ए साठी विचारणा या ठिकाणी होईल. याचं दिले असेल तर याचं विचारतील, याचं दिलं असेल तर याचं विचारू शकतात, अशा प्रकारचे ह्या स्वरूपामध्ये. मग आता काय करायचं, याचं विचारलेलं आहे ना, सो याला x घ्या. 30% नफा म्हणजे 100 वरती 30 त्याने जास्त घेतले म्हणजे 130 वरती, पुन्हा 20%चा तोटा म्हणजे 100 वरती 20% तोटा म्हणजे वरती 80 घ्या, आणि इकडे काय मिळत आहे 832 मिळत आहे.
आता फक्त यांना तिकडे घेऊन जायचं आहे आणि सोपं रूप द्यायचं आहे आपल्याला. सो 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. तर या ठिकाणी 2 चोक 8, 2 पंचे 10. ओके, याला तिकडे घेऊन जाऊ. x बरोबर 832 मल्टिप्लाय विथ 5/4. हा रिवर्स होईल, तिकडे जाताना हा पण रिवर्स होईल. हा 10/13 बरोबर. तर आता आपण याला 13 ने भाग देऊ शकतो. 13 1 13. ओके, 13 सक 78. ओके, 5 राहिले, 5 वर घेतला 2, 52 झाले. 13 चोक 52 बरोबर. आता 4 ने याला भाग जाणार आहे. तर 4 1 4 आणि 4 सक 24. तर मित्रांनो या ठिकाणी 16 पंचे 80 होतील. ओके, 80 आणि हा 0 800. तर 800 रुपये ही किंमत त्या ए ला मिळालेली असेल. सो आपला आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 असायला पाहिजे. आय होप सर्वांना याचं स्पष्टीकरण हे समजलेलं असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एक वस्तू विक्रेत्याने 4% तोटा, विक्रेत्याला 4% तोटा होतो जर त्या वस्तूची विक्री किंमत 550 रुपयांनी वाढवली असती तर 6% नफा झाला असता. यावरून त्या वस्तूची मूळ किंमत किती असते? अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये 4% तोटा आणि 6% नफा हा जो गॅप आहे ना, यांना एकत्र करायचा, यांना मर्ज करायचा. हे एकूण किती होतील? 10% होतील. हे 10% म्हणजे या ठिकाणी 550 रुपये. हे 10% म्हणजे 550 रुपये. ठीक आहे, तर 100% किती? सिंपल विचार करायचा आहे. 100% म्हणजे एक शून्य इकडे ऍडजस्ट केला तर इकडे पण आपल्याला 100% ऍडजस्ट करावे लागतील. सो 00. तर या ठिकाणी आपलं आन्सर 5500 रुपये असेल. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. सो आपण पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या, अमिताने 400 रुपयांची साखर खरेदी केली. जर तिने 3/4 साखर 10% तोट्याने व उरलेली साखर 10% नफ्याने विकली तर सरते शेवटी अमिताला किती तोटा होणार आहे? बघा, आता 400 रुपयांची साखर खरेदी केली होती. ओके, लक्षात घ्या, यानंतर त्याने 2 टप्प्यामध्ये विभागणी केली. 3/4 म्हणजे 3/4. ओके, याचे 3/4 किती होतील? किती होईल साखर तो विचार करायचा. 3/4 याचे गेले म्हणजे 4 ने भाग द्या 100 आणि 100 मल्टिप्लाय करा 3 ला म्हणजे 300 रुपयाची साखर. ठीक आहे, त्यानंतर आता 10% तोट्याने व उरलेली साखर 10% नफ्याने, म्हणजे हे 300 रुपये ना या ठिकाणी 10% लॉसने ते विकणार आहे आणि उरलेली काय असेल? 100 रुपयाची साखर असेल ती त्या ठिकाणी काय म्हटलंय? 10% नफ्याने. याच्यावरती 10% काय होणार आहे? नफा आपल्याला घ्यायचा आहे. सो 10% तोटा याच्यावर 30 रुपया तोटा म्हणजे 270 रुपयाला ती विकलेली असेल 300 रुपयाची साखर. 100 रुपयाची तिने 10% नफ्याने म्हणजे 110 ला विकलेली असेल. सो याची टोटल करूया आपण. 270 आणि हे 110, 280 380 रुपये होतील. तर या ठिकाणी 380 रुपयेला सर्व ती साखर तिने विकलेली. 400 ला घेतली होती, विक्री किंमत 380 आहे म्हणजे या किमतीवरती 20 रुपयाचा तोटा झाला आहे. 20 रुपया तोटा आधीच्या कॉस्ट प्राइस वरती. सो टक्केवारीमध्ये याचा हिशोब करायचा. 20 कॅन्सल, 4 पंचे 20. सो 5%चा या ठिकाणी काय होणार आहे? तोटा होणार आहे. तर 5% तोटा होईल. अशा प्रकारे ह्या प्रश्नाला आपण सोडवू शकतो. चला आपण पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ओके, पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे. विशिष्ट रकमेच्या 7/18 पट रक्कम वेदला किंवा 2/5 पट रक्कम आलोकला किंवा 3/8 पट रक्कम सानियाला किंवा 6/11 पट रक्कम विनाला दिली असेल तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळणार आहे? लक्षात घ्या, या उदाहरणाला सोडवण्यासाठी 2-3 मेथड आहेत. तुम्ही 100 मानून घेऊ शकतात की 100 रुपयानुसार विभागणी करायची आहे. 100 ला मल्टिप्लाय करत चला. ज्याचं त्या ठिकाणी जास्त व्हॅल्यू त्याला जास्त मिळेल, ज्याची कमी व्हॅल्यू मिळेल त्याला कमी मिळणार आहे. किंवा तुम्ही अपूर्णांकाच्या ट्रिकने जाऊ शकतात. एकाला मिळत आहेत 7/18. ओके, दुसऱ्या व्यक्तीला मिळत आहेत 2/15. ओके, तिसऱ्या व्यक्तीला मिळत आहेत 3/8 आणि चौथ्या व्यक्तीला 6/11. यांची नावं आपल्याला दिलेली आहेत की 7/18 ही वेदला मिळत आहेत. ओके, त्यानंतर आलोकला 3/8, आलोकला या ठिकाणी 3/8. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सानियाला 6/11 म्हटलेलं आहे. सानियाला या ठिकाणी 6/11 बरोबर. त्यानंतर विनाला ही रक्कम दिलेली आहे, विनाला एवढे दिलेले आहेत. ओके, तर आता बघा आपल्याला पॉइंट मध्ये काढताना 100 ने मल्टिप्लाय करू शकतो किंवा तुम्हाला टक्केवारी आपल्या लॉजिक नुसार तुम्ही प्रिपेअर केलं पाहिजे. तुम्हाला बेस किती आहे ना शेतामध्ये हे बघून टक्केवारीचा अपूर्णांकामध्ये कन्व्हर्जन पण यायला पाहिजे. किंवा तुम्हाला अपूर्णांकाची मेथड आपल्याला इथं फोकस ठेवायचा, कमीवाला पाहिजे ना, सो कमीवाल्यावरती फोकस ठेवायचा. सो यांचा क्रॉस प्रोडक्ट घ्या. ओके, 15 7 15 7 90, 15 7 105 होतात. ज्याचा अंश आहे त्या साईडला मांडणी करायची.
18 दुने 36. ओके, लहान पाहिजे तर लहान रक्कम याची मिळाली, लहान व्हॅल्यू याची मिळाली. सो याला पकडून पुढच्या सोबत जायचं. सो या दोघांमध्ये कंपॅरिझन झालं, हा लहान ठरला. आता याचा हिशोब करूया. 2 इकडे सोडा, 15 अतिरिक्त इकडे 45. पुन्हा हा लहान आला, याला सोडून द्या. आता याचा आणि याचा विचार करायचा. 2 गुणिले 11 इकडे 22 प्रोडक्ट होईल, 15 सकन 90. ओके, पुन्हा 22 रक्कम लहान म्हणजे आलोक या ठिकाणी उत्तर आहे 2/15 पर्याय क्रमांक 2 मध्ये. अशाच प्रकारे जर जास्त रक्कम विचारली असती तर आपण या दोघांमध्ये जो जास्त आला होता त्याला घेऊन पुढच्या सोबत तुलना केली असती. पुन्हा दोघांमध्ये जो जास्त आला असता त्याला घेऊन पुढच्या सोबत तुलना केली असती. बरोबर, अशा प्रकारे हा पॅटर्न रिपीट झालेला आहे. तुम्ही डायरेक्टली टक्केवारीमध्ये आणू शकतात किंवा पॉईंट मध्ये आणू शकतात. तुम्हाला 7/18 ची टक्केवारीमध्ये किंमत काढता यायला पाहिजे किंवा 2/15 ची काढता यायला पाहिजे. कशा प्रकारे विचार करायचा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 1/18 म्हणजे 5.55 होतात, 5.55 होतात आणि ते 7 वेळा घ्यायचे आहेत. बरोबर, 2/15 ओके, 2/15 6.66 होतात, 6.66 होतात. 1/15 म्हणजे ते तुम्हाला या ठिकाणी 2 वेळा घ्यायचे आहेत. या ठिकाणी 1/8 हे 12.5 होतात, 3 वेळा घ्यायचे आहेत. सो डायरेक्टली 37.5 आपण घेऊ शकतो. या ठिकाणी 6/11 हे 9च्या पाड्यामध्ये येतात, तर 9 सक 54, तर या ठिकाणी 54.54% याचं पर्सेंटेज मध्ये उत्तर येणार आहे. सो हे राऊंड फिगर डायरेक्टली मिळाले, हे मोठे आहेत, याच्यामध्ये लहान आपला ठरणार आहे. सो याला मल्टिप्लाय करूया, 6 दुने किंवा मल्टिप्लाय करून घेऊ. 6 दुने 12 कॅरी 1, 6 दुने 12 आणि 1 13 कॅरी 1, 6 दुने 12 आणि 1 13, 13.32. याला मल्टिप्लाय करूया. 7×5 35 कॅरी 3, 7×5 35 आणि 3 38 कॅरी 3, 7×5 35 आणि हे 3 पुन्हा 38 या ठिकाणी 85 होणार. हे 13.32 आलेलं आहे. सो आपल्याला या ठिकाणी हेच लहान मिळत याच्यासाठी सो हेच उत्तर आहे. सो ही देखील एक मेथड आहे. सो अशा वेळेने तुम्ही हे पुढील एक्झाम्पल ऍज अ होमवर्क ठेवा आणि यासाठी तुम्ही सराव करून जायचा आहे. ठीक आहे, तसाच पॅटर्न आहे. तुम्हाला फक्त इथं काय करायचं, सर्वाधिक म्हणजे मोठ्या अपूर्णांकाला टार्गेट करायचं, मोठा अपूर्णांक शोधायचा आहे याच्यामध्ये. ओके, पुन्हा या ठिकाणी दोघीही विचारलेले आहेत. पेपर 1 ला कमी आणि जास्त वाला, दोघांची जोडी तुम्हाला या ठिकाणी विचारलेली आहे. आय होप याचा आन्सर पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. सोडून बघाल तुम्हाला हे महत्वाचे प्रश्न मी या ठिकाणी रिपीटेडली आलेले किंवा नेहमी विचारलेले, कायम विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करत आहोत. सरलीकरण मध्ये सोपं रूप आपल्याला द्यायचं असतं, बॉडमासचा नियम वापरायचा असतो. अशा प्रश्नांचा पॅटर्न हा आपल्याला नेहमी पेपर्स मध्ये बघायला मिळालेला आहे. हे हमखास मार्क देणारे प्रश्न असतात, मात्र यामध्ये सिली मिस्टेक होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो त्याच्यावरती अवॉइड करायचं, शांततेने याला व्यवस्थित सोडवायचं, कॅल्क्युलेशन प्रॉपरली करायचंय. सो बघा, याला आपण काय करू शकतो, 2 बे 1 बे आणि हा 1 3, 3/2. ओके, 3/2 अधिक ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी हे हा सिम्बॉल डिव्हिजनचा आहे, हा सिम्बॉल डिव्हिजनचा आहे. आय होप जस्ट अ सेकंड, यस, हा सिम्बॉल डिव्हिजनचा आहे. तर याला आपण 5/8 ला या ठिकाणी इन्व्हर्स करायचं, तर हा 4/1 होणार आहे, हा 4/1 होणार आहे. किंवा मायनस घेऊन काय होत आहे ते आपण बघूया, त्याला आपण आधी सॉल्व्ह करूया. यांचा एलसीएम आपण घेऊ शकतो. ओके, 8 आणि 4चा 8 होऊन जाईल, याला 2 ने मल्टिप्लाय, तर याला आपण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ब्रॅकेट आधी आपण सॉल्व्ह करत आहोत. बरोबर, तर बघा आता काय होईल, इथं पण छेद 8 झाला, तर 5 मधून हे 2 मायनस झाले. ओके, 5 मधून 2 मायनस झाले, तर 3 राहतील, 3 भागीला खाली छेद 8 होऊन जाणार आहे. ओके, इंटू हे 0.24. तर येस, मायनसच बरोबर आहे, तिथं डिवाइड घ्यायची गरज नाहीये. आपल्याला बरोबर किती, 8 1 8 याने भाग द्यायचा, 8 3 24. पॉईंट हा 2 घरांच्या आधी पाहिजे, सो पुढे 0 लावायचा, मग पॉईंट मागे घ्यायचा 0.03. ओके, याला मल्टिप्लाय करायचा, 3/2 म्हणजे हा 1.5, 1.50 म्हणू शकतो आपण याला, प्लस याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 0.09 हे होणार आहे. आता हे यामध्ये ऍड केलं तर 1.59 याचं राईट आन्सर आपल्याला घ्यावं लागणार आहे. ओके, सो याचं उत्तर पर्याय क्रमांक 2, याचं उत्तर आपल्याला हे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी घ्यावं लागेल. पुढचा प्रश्न तशाच प्रकारे विचारला गेला आहे. प्रॉपरली आपण सिम्प्लिफिकेशन याचं करूया. 3/5. ओके, 3/5 इकडे घेऊया. 3/5 मायनस 0.5 आहे, याला 1/2 आपण लिहून घेऊ. बरोबर, डिवाइड बाय आहे या ठिकाणी. सो -2, 2 2 जा 4 आणि 1 5/2, -5/2 हे होतील या ठिकाणी, प्लस 0.8 आहे आपल्याला या ठिकाणी. बरोबर, मल्टिप्लाय विथ 8 2 16 आणि 5
21/8 होऊन जातील. बरोबर, 8 1 8 याने सोपं रूप देऊया. 0.1 इथं मिळेल. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी प्लस आहे मायनस आहे याच्या आजूबाजूला जे रिॲक्शन आहेत ना त्याच्यावरती फोकस आधी करायचा, ब्रॅकेट नसतील तर, हे लक्षात ठेवा. मग याचा हिशोब करून घेऊ. 21 ला 1 ने मल्टिप्लाय केलं 21च असेल, मात्र पॉईंट 1 घरच्या आधी, सो 1 घरच्या आधी पॉईंट आपण घेऊया. बरोबर, याला या ठिकाणी सॉल्व्ह करूया. 3/5 मायनस हा 1/2 आहे, हा मल्टिप्लाय होताना रिव्हर्स होईल, -2/5 होऊन जाईल. सो 2 कॅन्सल, मायनस मायनस प्लस होईल, सो हा मायनस प्लस 1/5 झाला. 3/5 अधिक हा 1/5 अधिक हा 2.1. बरोबर, आता छेद समान, सो यांची बेरीज 3 आणि 1 4, 4/5, 4/5 अधिक हे 2.1. बरोबर, आता आपल्याला ह्या ठिकाणी काय करता येणार आहे, तर याचं उत्तर ठरवायचं. पॉईंट मध्ये याचं उत्तर येणार आहे 0.8. 0.8 एक्झॅक्टली 0.8. जर याला आपण ऍड केला तर याचं उत्तर 2.9 यायला पाहिजे. याचं उत्तर 2.9 यायला पाहिजे, जे की ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. राईट, तर अशा प्रकारे आपण ह्या प्रश्नांना सॉल्व्ह केलं पाहिजे. मग पुढचा प्रश्न या ठिकाणी पुन्हा त्याच प्रकारचा आहे. बे एक बे आणि हा एक 3/2 मायनस ब्रॅकेटमध्ये 5/8. जेव्हा डिवाइड असेल ना त्याला रिव्हर्स करण्यासाठी व्यस्त क्रिया करायची, हा मल्टिप्लाय मध्ये आणायचा. 4/1 याला लिहू शकतो, मल्टिप्लाय विथ 0.24 आपण या ठिकाणी लिहू शकतो. आता 4 1 4, 4 2 8 पुन्हा लिहून घेऊ. 3/2 मायनस या ठिकाणी काय राहिलेला आहे, 5/2 राहिलेला आहे, इंटू हा 0.24. बॉडमास नुसार आधी गुणाकार होणार आहे. 2 ने याला भाग दिला आपण या ठिकाणी, तर 0.12 असेल. 12×5 = 60. ओके, 3/2 म्हणजेच हा 1.5 होणार आहे, 1.50 होणार आहे. मायनस 12×5 = 60, 60 यांचा प्रोडक्ट, पॉइंट हा 2 डिजिटच्या आधी, सो 0.60 याचं उत्तर आहे. याच्यातून 0.60 वजा केले तर तुम्हाला 0.90 हे उत्तर मिळेल. 0.90, 0.9 पर्याय क्रमांक 2 मध्ये मेन्शन आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण या प्रश्नाला सॉल्व्ह केलं पाहिजे. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. लक्षात घ्या, याला सिम्प्लिफाय करूया. 4 2 8 आणि हा 1 9/2. ओके, प्लस 4 2 8 आणि हा 1 9/4. ओके, डिवाइड बाय हे ब्रॅकेट मध्ये आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे. 4 2 8 आणि हा 1 9/2 मायनस या ठिकाणी 4 2 8 आणि हा 1 9/4. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे आता सॉल्व्ह करायचं आहे. छेद समान करूया आणि याचा हिशोब करूया. इथं 2 ने मल्टिप्लाय, इथं पण 2 ने मल्टिप्लाय, इथं 2 ने मल्टिप्लाय, तर इथं पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 9 2 18, छेद समान झालाय 4 खाली. ओके, 4 दोघं ठिकाणी झालाय ऍडजस्ट. हे 9 2 18 आणि हे 9 27 होतील. डिवाइड बाय 9 2 18, छेद समान झालाय 4. 18तून आपल्याला या ठिकाणी 9 वजा करायचे आहेत. 18तून 9 गेले, 9 2 18तून 9 गेले, 9 राहतील आणि हे 4 आहेत. सो आता याला सॉल्व्ह करताना 27/4, याला मल्टिप्लाय करताना हा इनवर्स होईल 4/9. सो 4 4 कॅन्सल, 9 3 27. सो याचं उत्तर 3. याचं उत्तर 3 पर्याय क्रमांक 3 मध्येच दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे सरलीकरणाचे प्रश्न विचारले गेले आहेत. पेपर 1 पेपर 2 ला पण हे तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. आता हा थोडा ट्रिकी पॅटर्न 2019 ला विचारलेला आहे आणि अजून एकदा रिपीटेड झालेला आहे ह्या प्रकारावरती प्रश्न. सो कुठल्या या दिलेल्या पर्यायामध्ये क्रिया करून येणाऱ्या उत्तराचा विसंगत म्हणजे ऑड मॅन आउट आपल्याला शोधायचं आहे, ज्याचं उत्तर हे बाकीच्यांना मॅच होणार नाहीये, ते आपलं योग्य आन्सर असेल. मग तुम्ही हे सोडवाल बॉडमास नुसार, तर याचं उत्तर काहीतरी सेपरेट वेगळं येईल, याचं पण सेम येईल, याचं पण याला मॅच होणार येईल, मात्र हा वेगळा असू शकतो. ठीक आहे, मग जो ऑड मॅन आउट आहे, जो विसंगत आहे, तो ह्या प्रश्नांमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, पॅटर्न तुम्हाला क्लिअर करून देतोय. व्हिडिओची लेंथ जास्त नको व्हायला पाहिजे. सो तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप काही प्रश्नांमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, आपण एक मॅरेथॉन पण कंडक्ट करणार आहोत अजूनच, आज किंवा उद्यालाच. ठीक आहे, इव्हिनिंगला किंवा उद्या मॉर्निंगला. त्या संदर्भात तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला माहिती मिळेल आणि तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर नक्कीच जॉईन करून घ्या. म्हणजे तुम्हाला मॅरेथॉन लाईव्ह मध्येच ते करता येईल. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम एक 3 ते 4 तासामध्ये मॅक्झिमम रिव्हिजन करण्याचा मी प्रयत्न करून देणार आहे अजून. ओके, तर या ठिकाणी ऑड मॅन आउट मे बी पर्याय क्रमांक 4 येऊ शकणार. याला सोडून बघा, 4ही पर्याय सोडवण्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाहीये. कॅल्क्युलेशन थोडं या प्रश्नामध्ये असणार आहे. ओके, सो परीक्षेमध्ये 30 प्रश्नांमध्ये कुठला प्रश्न आपण
स्किप करायला पाहिजे, हे पण महत्वाचं आहे. म्हणजे काही प्रश्नांना आपल्याला शेवटी सर्व प्रश्न सोडवून झाल्यानंतर सिलेक्ट करायचे असतात. मग आपल्याला ह्या प्रकारच्या प्रश्नांना आधीच अभ्यास करताना समजलेलं असतं की यांना वेळ जातो, त्यांना बघता क्षणी स्किप करायचं, नंतर त्यांना सोडवायचं. ठीक आहे, बाकीचे सोडवून झाल्यानंतर सोपे सोपे मार्क्स आधी सर्वांनी ग्रॅप करण्याचा प्रयत्न आधी करायचा आहे. ओके, चला आता या ठिकाणी हा सूत्रांवर आधारित हे कॅल्क्युलेशन आहे. तर या ठिकाणी काही सूत्रे आपल्याला लागतात, जसं की तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ए प्लस बी कंसाचा वर्ग याचा एक्सपान्शन आहे ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी चा वर्ग, बरोबर. तशाच प्रकारे हा एक फॉर्म्युला ए स्क्वेअर बी स्क्वेअर याचं एक्सपान्शन होतं आधी दोघांची बेरीज ए आणि बी ची आणि नंतर ए मायनस बी. ओके, तर अशा ह्या आयडेंटिटीज आहेत अल्जेब्रिक बीजगणितामध्ये आणि यांचा उपयोग इथं आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये करावा लागतो. हे ज्याला माहिती ना त्यालाच हे उदाहरणं सोडवता येतात, बरोबर. तर आपण काय करणार आता, आधी अशा ए आणि बी च्या किमती आपल्याला टार्गेट करायच्या असतात. सो त्या मिळवण्यासाठी आधी आपण काहीतरी बेसिक रिॲक्शन होते का ते आधी तपासायचं. आता बघा, तीन किमती वेगवेगळ्या आहेत ना, सो दोन किमती सारख्या आल्या पाहिजे. आता काय होणार आहे की याच्यामधून हे मायनस करून बघू. ओके, याच्यामधून हे मायनस जर आपण करून बघितलं 3.3 जर गेले तर 5 मधून 3 गेले 2.3 गेले 3.2 राहिले 3.2 मायनस 2.5. ओके, आता ह्या ब्रॅकेटमध्ये हे याला ऍड करून टाकूया. 0.25 याला दिले, हा 2.5 होऊन जाईल, बरोबर. 2.5 होऊन जाईल अधिक 3.2. एक्झॅक्टली दोन किमती सारख्या मिळतील अशी ऍडजस्टमेंट आधी आपण शोधायची आहे या उदाहरणांमध्ये, बरोबर. आता आपण इथं यांना ऍड करूया. 1.4 याला दिले 1.8 ला 2.8 आणि 0.4 3.2 होतील. किती होतील? 3.2 होतील. इन द ब्रॅकेट 6.5 मधून 3.3 गेले, पुन्हा 3.2 राहतील, पुन्हा 3.2 राहतील, मायनस यांची सम पुन्हा 2.5 यांचा हा प्रोडक्ट आहे आणि यांची वजाबाकी केली आपण. 1.75 मायनस करायचे, सो 1 गेला 3.25 आधी 25 गेले 3.50 गेले 2.5. एक्झॅक्टली यांची वजाबाकी पुन्हा 2.5 मिळत आहे, बरोबर. आता रिपीटेड संख्या ज्या आहेत ना, दोनच संख्या झाल्यानंतर एकाला ए म्हणायचं, याला आपण ए म्हणूया, याला आपण बी म्हणूया. ओके, आणि सर्व ठिकाणी ए आणि बी ने रिप्लेसमेंट करायची. हा ए आहे, सो याला आपण लिहू शकतो ए मायनस बी. ओके, याला आपण लिहू शकतो हा ए आहे, हा प्लस बी, सो याला आपण लिहू शकतो ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. आता बघा किती सोपं होणार आहे आपल्याला हे सूत्रांचा वापर करून. बघा आता 3.2 आणि मल्टिप्लाय विथ 3.2 यांचा प्रोडक्ट म्हणजे हा बी आहे, तर हा पण हा ए आहे, तर हा ए इंटू ए, तर या ठिकाणी ए इंटू ए हा ए स्क्वेअर होऊन जाईल, मायनस या ठिकाणी हा बी आहे, हा पण बी आहे आपण घेतलेला, तर बी इंटू बी हा बी चा स्क्वेअर होऊन जाईल. मग आता एक्सपान्शन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. वरती तर हे दिलेलं आहे आपल्याला ए मायनस बी आणि या ठिकाणी ए प्लस बी. ओके, तर खाली आता याचं एक्सपान्शन बघा, हे आयडेंटिटीज तुम्हाला आताच सांगितली. याचं एक्सपान्शन एकाचा वर्ग मायनस दुसऱ्याचा वर्ग असेल तर ए प्लस बी दोघांची बेरीज मल्टिप्लाय विथ दोघांची वजाबाकी एका ब्रॅकेटमध्ये, हे सूत्र आपल्याला इथं वापरायचं. याचं एक्सपान्शन आपल्याला इथं लिहायचं आहे. सो वी कॅन राईट ए प्लस बी, आधी मायनस करा काही फरक नाही, आधी प्लस करा काही फरक नाही, नंतर मल्टिप्लाय ए मायनस बी. काय होणार आहे, हा कॅन्सल, एकचा भाग जाईल, याला एकचा भाग जाईल, हा कॅन्सल, सो एका एक, सो याचं उत्तर फायनली 1 असणार आहे, जे तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. ओके, तर जनरली अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये एक दिसला की शेवटी जर तुमच्याकडे वेळ नसेल तर डायरेक्ट त्या प्रश्नाचं उत्तर 1 मार्क करायचं आहे, कारण की अशा प्रकारचे रिपीटेडली विचारले गेलेले प्रश्न आहेतच. ओके, इथं बघा पर्यायामध्ये 1 आहे, याची पण ऍडजस्टमेंट पुन्हा तुम्ही व्यवस्थित केली, मे बी याचं उत्तर 1 येऊ शकणार आहे. डिफरंट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला याचं उत्तर सांगायचं आहे. इथे तुम्हाला हिंट देत आहे, 1.2 आहे ना, हाच कॉमन घेण्याचा प्रयत्न करायचा. हा काय होणार आहे, 1.2 मल्टिप्लाय विथ 2, हा 1.2 मल्टिप्लाय विथ 2 म्हणजे 2 कॉमन निघू शकतो इथं बाहेर. ठीक आहे, याला व्यवस्थित सोडवून तुम्हाला प्रयत्न करून याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर नसेल येत तर ते पण मेन्शन करायचंय. पुढच्या रिव्हिजन लेक्चरला मी त्या प्रश्नाला पुन्हा कंडक्ट करून घेणार आहे. ओके, तुम्हाला आवश्यकता वाटली तर मित्रांनो, आपण या सेशनमध्ये परीक्षेला जाता जाता काही महत्वाचे टॉप PYQ रिपीटेड कायम रिपीट होणारे प्रश्न बघण्याचा प्रयत्न केला. ओके, तर तुम्ही अशाच लॉजिक आणि ट्रिक्सनुसार तुम्हाला उरलेल्या ह्या कालावधीमध्ये रिव्हिजन करून घ्यायची असेल तर निश्चित सर्वांनी या बॅचचा फायदा घेऊ शकता. तुम्ही अजूनही तुमच्यासाठी या बॅचला मी फक्त 99 रुपीज मध्ये या शेवटच्या काही दिवसांमध्ये उपलब्ध करून देत आहोत. ठीक आहे, तर तुम्ही नक्कीच या बॅचचा फायदा घ्या.
व्यवस्थित बघा. 1.0 न बघता 2.0 ची बॅच बघायची ऍपमध्ये, गणितवाडी ऍप. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या ऍपच्या लिंकवरून परचेस करा. ओके. टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल, टेलिग्रामला जॉईन करून घ्या. पुढील कालावधीमध्ये होणाऱ्या एक्झामसाठी प्रिपरेशन करायची असेल, भरपूर सरळ सेवा परीक्षा येणार आहेत, तलाठी भरती येणार आहे, वेगवेगळ्या परीक्षा होणार आहेत, तर त्या रिगार्डिंग मॅथ रिझनिंग सोप्या पद्धतीने अजून डिटेलमध्ये करायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब सर्वांनी करून ठेवायचं आहे. ओके. तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही पर्टिक्युलर या नंबरवरती मेसेज करू शकतात मला. ओके. टेलिग्राम ग्रुप, युट्यूब प्लॅटफॉर्म याला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ओके. तर थांबूया. पुन्हा आपण रिव्हिजन लेक्चर घ्यायचं की नाही घ्यायचं याचंही मेन्शन तुम्ही करू शकतात. ओके. मॅरेथॉन आपण लवकरच आवर्जून आयोजित करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. सो धन्यवाद मित्रांनो. थँक्यू सो मच. आणि परीक्षेसाठी तुम्हाला फार फार शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू. थँक्यू.